सामन्यात अतिशय सुंदर टोलेजंग फटकेबाजी केली होती, षटकारांची आतषबाजी केली होती. खास करून पहिले षटक उमेश हे पहिले षटक ओळखलं जातं कोकण नाऊ सुपर पॉवर प्ले या नावाने. कारण पॉवर प्लेमध्ये आपण बघतो 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात, पण सिंधुदुर्ग जिल्ह्याची ही मानाची स्पर्धा आणि या स्पर्धेत अनेक वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा पहिलं षटक ओळखलं जाईल कोकण नाऊ सुपर पॉवर प्ले. बादल सर, पण जर आपण बघितलं तर पॉवर प्लेचं षटक आपल्याला वाटतं तेवढं सोपं नसतं. जर आपण म्हटलं क्षेत्ररक्षकाने गोलंदाजी परीक्षा असते, पण त्यावेळी फलंदाजाची सुद्धा परीक्षा असते. कारण क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत म्हटलं त्यांच्या डोक्यावरनं चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न असतो, परंतु त्याच गडबडीत एज लागून गडीसुद्धा बाद होऊ शकतो, हा सुद्धा धोका असतो. अगदी बरोबर उमेश सर, वाटतं तेवढं सोपं नसणार आहे षटक कोकण नाऊ सुपर पॉवर प्ले. पहिले षटक पहिला चेंडू प्रजेशसाठी. प्रजेश पहिल्या चेंडूवर स्विच करण्याचा प्रयत्न करतोय, अल्टीपल्टी ज्याला म्हटलं जातं, रिव्हर्स शॉट ज्याला म्हटलं जातं. चेंडू बघता बघता सीमारेषेच्या दिशेने जाऊन विसावा घेतोय तो बाईच्या स्वरूपात या पहिल्या चौकारासाठी. पहिला चेंडू फलंदाजाच्या यष्टीच्या बाहेर होता, यष्टीरक्षक पण त्या ठिकाणी चकतोय आणि बाईच्या स्वरूपात 4 धावांचा इशारा. स्क्रीनवर आपण ॲक्शन रिप्ले सुद्धा बघू शकतो. अतिशय सुंदर ॲक्शन रिप्ले, अतिशय सुंदर कॅमेरा वर्क. प्रत्येक चेंडूसाठी प्रत्येक चेंडूवर काय घडलं याचा रिप्ले आपण पाहू शकतो. ही स्पर्धा tenniscricket.in माध्यमातून आणि कोकण नाऊच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण जगाच्या कानाकोपऱ्यात आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणावरून आपण ही स्पर्धा बघू शकता. तब्बल 4 कॅमेऱ्यांनी या स्पर्धेचं प्रक्षेपण या ठिकाणी होतं आहे आणि आपण बघतोय, आम्ही समालोचन कक्षात बसलोय त्या ठिकाणी 4 कॅमेरा अगदी उत्कृष्ट असं प्रक्षेपण आणि क्लिअरिटी. यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या दिशेने चेंडूचा प्रवास झाला होता. या पूर्वीच्या सामन्यात आपण बघितलं तर पहिल्या षटकात विजय घोलेकर सारखा मातब्बर खेळाडू धावबाद झाला होता आणि बऱ्याच वेळा मी म्हणतो सलामीचे जे फलंदाज असतात ना विजय, त्यांना धावा फटकावण्यासाठी पाठवलेलं असतं, धावा चोरण्यासाठी नाही. धावा चोरण्याच्या नादात जर असा खेळाडू धावबाद झाला तर संघाचं ते मोठं नुकसान असू शकतं. ह्या नुकसानीतून थोडासा बचावतोय प्रजेश रावले. नक्कीच विचार करत असेल कोणत्या क्षणी कोणत्या मोहात आपण या धावेसाठी होकार दिला होता. प्रत्येक चेंडूवर सावध पावलं उचलत या ठिकाणी खेळलं जातं आहे. कारण पहिलं षटक आहे, पॉवर प्लेचं षटक आहे. जर एखादा गडी बाद झाला तर मात्र आपल्या संघावर दडपण येऊ शकतं, ही सुद्धा खबरदारी. धावसंख्या 5 धावा. हा चेंडू खुलव्या टप्प्याचा निर्धाव स्वरूपात समाप्त होतोय. यष्टीरक्षकाच्या दिशेने धावसंख्या 5 धावा 3 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त. सातेरी कर्ली संघ प्रथम फलंदाजी करतोय सिंधुदुर्ग पोलीस संघाविरुद्ध. आतापर्यंत 2 सामने झाले. या 2 सामन्यात आपण टेनिस क्रिकेटवर बघतो आणि या ठिकाणी मला वाटतं फलंदाज बाद, या ठिकाणी त्रिपाळजीत होतोय फलंदाज आणि पहिला धक्का बसतोय तो सातेरी कर्ली संघाला. हा एक मोठा धक्का असेल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. आप्पा कोळंबकर स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. गती परिवर्तन खूप सुंदर प्रकारे अभित तांबे सिंधुदुर्ग पोलीस हे जाबाज सैनिक, अतिशय सुंदर गोलंदाजी. शेवटच्या क्षणी गती परिवर्तन केलं होतं, थोडंसं मोहात टाकलं होतं ड्राईव्हच्या आणि हा चेंडू बॅटला बीट करतोय, बॅटरला बीट करतोय, यष्ट्या उद्ध्वस्त करतोय आणि पहिला फलंदाज माघारी परततोय तो आप्पा कोळंबकरच्या स्वरूपात. आपण रिप्लेमध्ये बघितलं तर निश्चित लक्षात येईल की बॅक हाताच्या मागून टाकला चेंडू होता, स्लोअर 1 पद्धतीचा चेंडू होता. चकवतोय तो फलंदाजाला. फलंदाज जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आला नाही आणि त्याच्या यष्ट्या उद्ध्वस्त करून पहिला धक्का मिळतोय तो सातेरी कर्ली संघाला आणि हा एक मोठा धक्का आहे. ज्या आमच्या वेगवेगळ्या प्रायोजकांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या त्यांची नावं आपण स्क्रीनवर पाहू शकता. जर आपल्याला या स्पर्धेला शुभेच्छा द्यायच्या असतील तर आपण संपर्क साधा. आपल्याला खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत. धीरज परब मनसे जिल्हाध्यक्ष यांच्याकडून स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. दीपकजी गावडे यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. तालुकाध्यक्ष आहेत किरण शिंदे, नगरसेवक कुडाळ नगरपंचायत यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. आपण सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर आपल्याला दिलेला आहे. मंदार शिरसाट उपनगराध्यक्ष कुडाळ, आपल्यासुद्धा शुभेच्छा. पंढरी रामचंद्र जाधव आरोग्य कर्मचारी कळसुली, असे अनेक मान्यवर या स्पर्धेसाठी शुभेच्छा देत आहेत. या सर्वांच्या शुभेच्छा आपण स्क्रीनवर सुद्धा पाहू शकतो. धावसंख्या 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नवीन फलंदाज आहे तो विजय घोलेकर. मगाच्या सामन्यात एक धुवाधार पारी खेळून माफ करा पहिल्या चेंडूवर बाद झाला, पण या सामन्यात मात्र त्याच्याकडनं एक मोठी अपेक्षा असेल संघाकडनं. विजय घोलेकर एक मोठं नाव, अनेक वर्ष पूर्वे पंचक्रोशीतील युवा खेळाडूंना सोबत घेऊन एक दर्जेदार संघ बांधणारा हा खेळाडू. आमचा एक जुना सहकारी आक्रमक सुरुवात करतोय मिड विकेटच्या दिशेने. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषेच्या बाहेर येऊन स्थिरावतोय तो चौकारासाठी. ज्या विजय घोलेकर कडून पहिल्या सामन्यात चूक झाली होती, आताही प्रयत्न झाला होता धावा चोरण्याचा, ती चूक सुधारावी या
सामन्यात मोठ्या फटक्यांवर लक्ष केंद्रित करावं या इराद्याने मैदानात पावलं टाकतोय आणि या चौकारानिशी आपल्या खात्याची सुरुवात करतोय. धावसंख्या 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. निश्चितच एक प्रचंड दडपण त्याच्यावर होतं. पहिल्या सामन्यात पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. रिप्लेमध्ये आपण पहा, खोलवर टप्प्याचा चेंडू, पायाचं सुंदर लालित्य पाहायला मिळतंय. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू इनर सर्कल क्लिअर करून डीप मिड विकेट पर्यंत चौकार. पुन्हा एकदा विजय घोलेकर पुढे सरकतोय, चेंडूच्या टप्प्यापर्यंत येतोय आणि लॉंग ऑनच्या डोक्यावरून अजून एक व्हरेनियम षटकार. हीच आहेत मोठ्या खेळाडूची लक्षणं. बघा, पहिल्या सामन्यात पहिल्या चेंडू बाद होऊन सुद्धा आल्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आणि 2 चेंडू तब्बल 10 धावा. विजय घोलेकर नाम तो सुना होगा. विजय दिनानाथ जॉन हे नाव सगळ्यांच्या परिचयाचं अमिताभ बच्चन सर यांनी प्रसिद्ध केलेलं आणि सध्याच्या घडीला आपण ॲक्शन रिप्ले पहा. राऊंड विकेट गोलंदाजी होती. पुन्हा एकदा चेंडूच्या टप्प्यापर्यंत विजय पोहोचतोय आणि मिड ऑनला क्लिअर करून चेंडू लॉंग ऑनच्या डोक्यावरून थेट सीमारेषेच्या पलीकडे व्हरेनियम षटकार. अतिशय सुंदर कॅमेरावर पहिल्या षटकाचा खेळ होतोय. समाप्त धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 15 धावा. पहिल्या 4 चेंडूवर अगदी कसून गोलंदाजी केली, टिचून गोलंदाजी केली होती गोलंदाजाने, परंतु शेवटच्या 2 चेंडूवर मात्र एक चौकार आणि एक षटकार हाणतोय तो विजय घोलेकर आणि आपल्या संघाला 10 धावांनी आपली धावसंख्या वाढत होती. धावसंख्या ती पहिल्या कोकण नाव पॉवर प्ले षटकानंतर एक गडी बाद 15. विजय घोलेकर एक मोठं नाव. पंचक्रोशीतील नव्हे तर यावर्षीचा छत्रपती चषक जर आपण पाहिला असतं तर वन मॅन आर्मी म्हणजे काय असतं, एक अकेला सेना बराबर म्हणजे काय असतं, या मालवणी मराठी हिंदी म्हणींचा परिपाक ज्याने मैदानावर घडवला होता. छत्रपती चषक यंदा अक्षरशः ज्याने गाजवला, एक हाती सामने जिंकून आपल्या संघाला ज्याने क्वार्टर फायनलचे दरवाजे उघडून दिले होते, तोच विजय घोलेकर. या सामन्यात आक्रमक सुरुवात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 15. गोलंदाज. बॉलर्स नेम प्लीज. बॉलर्स नेम केळकर. विनोद चव्हाण. पंचांच्या उजव्या हाताकडून स्वतःच्या उजव्या हाताने म्हणजे राईट हँड राऊंड विकेट गोलंदाजी. डावखुऱ्या हाताच्या प्रजेशसाठी. प्रजेश थोडासा पुढे सरकतो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटची कट घेऊन चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने. जोपर्यंत केळकर सर येत आहेत, फील्ड करतायत, थ्रो करतायत विकेट किपरच्या दिशेने. एकेरी धाव अगदी सहज पूर्ण. धावसंख्या होते ती 16 धावा. पहिल्या 4 चेंडूनंतर मात्र एक 2 चेंडू 10 धावा घेऊन झपकन धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती एक गडी बाद 16 आणि अशाच काहीच्या फटकेबाजीची आवश्यकता आहे ती सातेरी कर्ली संघाला. मैदानावरील प्रेक्षकांची संख्या सुद्धा हळूहळू वाढताना दिसते. दुपारच्या सत्रात मैदान प्रेक्षकांनी खुलून जाईल. उमेश. नक्कीच. आता सुद्धा आपण बघतोय सकाळच्या तुलनेत बरेचसे प्रेक्षक मैदानाकडे वळत आहेत. जसे जसे रंगतदार सामने होत आहेत, यूट्यूबवर लाखो प्रेक्षक या ठिकाणी बघतायत, त्यांना समजतंय आणि मालवण पंचक्रोशीतील जवळपासचे लोक या ठिकाणी सामना बघण्यासाठी निश्चितच गर्दी करतील. मैदानावर सुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आहेत. यूट्यूबच्या माध्यमातून, कोकण 9 यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून, tenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेत, या सर्वांचं, सगळ्या व्हर्च्युअल प्रेक्षकांचं, या रसिक राजाचं राजा म्हणून आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. धावसंख्या स्थिरावते 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. विजय घोलेकर 3 चेंडू 12 धावा. सुंदर फटका मिड विकेटच्या दिशेने मारलेला. या ठिकाणी 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 ने धावसंख्या होते ती 19 धावा. आतापर्यंत विजय घोलेकर आणि प्रजेश रावले या जोडीने अतिशय सुंदर सुरुवात केली. यापूर्वीच्या सामन्यात आपण पाहिलं होतं, सलामीसाठी दोन्ही डावखुऱ्या हाताचे बॅटर आले होते, प्रजेश रावले आणि विजय घोलेकर. पहिल्याच षटकात विजय घोलेकर धावबाद झाला, पण या सामन्यात मात्र आप्पा कोळंबकर आला होता ओपनिंगसाठी प्रजेश रावलेच्या सोबत. आप्पा कोळंबकर त्रिफळा बाद, पण त्यानंतर विजय घोलेकर आणि प्रजेश रावले जमलेली जोडी. रिव्हर्स स्वीपचा फटका डीप थर्डमॅनच्या दिशेने. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू सीमारेषा पार चौकार. जो फटका धोकादायक म्हणून ओळखला जातो, परंतु धावा पण तशाच देऊन जातो, कारण क्षेत्ररक्षण लावलेलं असतं. ते ज्या पद्धतीची फलंदाजी करतो त्यासाठी क्षेत्ररक्षण लावलेलं असतं. उजव्या हाताचा फलंदाज असेल तर तसं क्षेत्ररक्षण लावलेलं असतं, परंतु निश्चित त्याचा फायदा घेऊन अल्टीपल्टी फटका हा जो असतो तो क्षेत्ररक्षण डोक्यावरून सर्कल क्लिअर केलं की चौकार किंवा षटकार मिळू शकतो. स्पर्धेसाठी ज्यांनी शुभेच्छा दिल्या आहे, विशाल परब यांच्या शुभेच्छा आपण मैदानावर स्क्रीनवर पाहू शकतो. अभित नाईक राष्ट्रवादीचे नेते, कणकवलीचे नगरसेवक यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. ॲक्युरेट इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज यांच्यासुद्धा शुभेच्छा. मैदानावर धावसंख्या स्थिरावली 23. पहिली फलंदाजी प्रजेश रावले. विजय घोलेकर मैदानावर. आक्रमक फलंदाजीचं प्रात्यक्षिक. 4 चेंडू 6 धावा प्रजेश रावले, 4 चेंडू 13 धावा विजय घोलेकर. चेंडू निर्धाव ठरतो प्रजेशसाठी, ज्या प्रजेशने यापूर्वीच्या चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा स्विचचा एक सुंदर चौकार वसूल केला.
दुसरं षटक प्रगतीपथावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या 23 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा प्रजेश रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता. बॅटर बीट झाला, विकेट किपर बीट झाला, केळकर सर बीट होत आहेत. चेंडू मात्र सीमारेषेच्या दिशेने चौकारासाठी येऊन स्थिरावतोय तो बाईच्या स्वरूपात. धावसंख्या 27 धावा. 2 षटकं या ठिकाणी समाप्त होत आहेत. 2 षटकाचा धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 27. अतिशय सुरेख सुरुवात सातारी कर्ली संघाची. स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. श्रीराम प्रशांत मुरलीधर नाईक यांच्याकडून तयार प्लॅट्स उपलब्ध आहेत. आपण संपर्क साधू शकता. मालवणी माणसाचं मालवणी ब्रँड प्रतीक स्पोर्ट प्रोप्रायटर प्रतीक सावंत यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. राजू राऊळ भाजपचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. या सगळ्या शुभेच्छा आपण पाहू शकता. त्याचप्रमाणे रोहन कदम यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. सबका मालिक एक हॉटेल चायनीज सेंटर प्रोप्रायटर अरविंद करलकर यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आहेत. साई बीच होम AC नॉन AC रूम देवबाग तारकर्ली यांच्यासुद्धा स्पर्धेसाठी शुभेच्छा. समीर स्पोर्ट्स लीग टी शर्ट ट्रॉफी अँड क्रिकेट ॲसेसरीज. त्याचप्रमाणे चिंतामणी स्कुबा डायव्हिंग नागेश परब दीपक कुडाळकर यांच्या शुभेच्छा स्पर्धेसाठी. आमच्या सगळ्या प्रायोजकांचे आभार. संदीप शिरसाट, नितीन भिसे, नितीन हरमलकर, शुभांगी पवार कणकवली या सगळ्या मान्यवरांच्या शुभेच्छांचा आपण स्वीकार. बोलर्स नेम प्लीज. अभि तांबे. याच गोलंदाजाने पहिल्या षटकात पहिले 4 चेंडू अगदी अतिशय उत्कृष्ट टाकले होते. त्यानंतर मात्र 2 चेंडूवर विजय गोलेकर यांनी एक आक्रमक 2 फटके मारले आणि धावसंख्या 10 ने एकदम वाढवली. तर या 2 षटकांच्या सामन्यात धावसंख्या होती ती 1 गडी बाद 27. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 2 षटकांचा खेळ समाप्त. विजय खोलेकर ऑन स्ट्राईक 4 चेंडू 13 धावा. प्रजेश रावले ऑन नॉन स्ट्राईक 6 चेंडू 6 धावा. यापूर्वीच्या सामन्यात षटकारांची आतषबाजी करणारा प्रजेश रावले या सामन्यात मात्र साईड हिरोच्या भूमिकेत दिसतोय. कारण एका बाजूने मेन हिरोच्या भूमिकेत गोलंदाजांची यथेच्छ धुलाई करताना विजय खोलेकर यावेळी मात्र बीट होतोय. धावसंख्या निर्धाव 27 या धावसंख्येवर. सुरेख चेंडू होता. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला होता पण चेंडू काय बॅटच्या पट्यात आला नाही. यष्टीरक्षकाने बाकीचं काम केलं. धावसंख्येत भर नाही. धावसंख्या ती 1 गडी बाद 27. 27 इज द स्कोअर. सर्वेश धुरत आणि प्रतीक पडते आमचे तारकर्ली क्रिकेट क्लबचे 2 युवा सदस्य आम्हाला सहकार्य करतायत सीमारेषेवर. धन्यवाद सर्वेश धुरत, धन्यवाद प्रतीक पडते. यावेळी रिव्हर्स स्विफ्ट फटका मारण्याचा प्रयत्न होता. पंचांचा लेग बायचा इशारा येतो. चेंडू काय बॅटच्या पट्यात येत नाही. तर फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. धावसंख्येत 1 ने भर होते. धावसंख्या मात्र वाढते ती 1 धावेने. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 28. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. आता मात्र हळूहळू सातेरी कर्ली संघ, ज्या सातेरी कर्लीच्या स्पर्धेमुळे बादल चौधरी हे नाव जगाला कळलं असा हा संघ सातेरी कर्ली मैदानावर. आजच्या दिवसातली हा दुसरा सामना. पहिल्या सामन्यात सातेरी कर्ली संघाने विजयशीर प्राप्त केली. दुसऱ्या सामन्यात हा संघ पोलीस संघाविरुद्ध. यावेळी पुन्हा एकदा अल्टीपल्टी रिव्हर्स स्विच. प्रजेश रावलेचा चेंडू रोलिंग 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 बाउंड्री आणि या चौकारनीची धावसंख्या 32 या धावसंख्येवर. 22वा चौकार आतापर्यंत आणि एकूण 15 षटकार या स्पर्धेत पाहता आले. अचूक आकडेवारी आणि ठाम मत आमचा इलेक्ट्रॉनिक स्कोरर कुणाल, तुझे सुद्धा आभार. आणि आमचा मॅन्युअल स्कोरर सुद्धा कुणाल. दोन्ही कुणाल आहेत. एक कुणाल केळुसकर आणि दुसरा कुणाल नायडे. दोन्ही कुणालचे मनपूर्वक आभार. अगदी डोळ्यात तेल घालून स्कोरिंग करतायत. इलेक्ट्रॉनिक स्कोररचं तर एक अक्षर चुकलं तर इकडचं तिकडे होऊ शकतं पण अतिशय सुरेख स्कोरिंग या ठिकाणी होते. धावसंख्या 32. प्रजेश रावले यावेळी स्वतःसाठी रूम बनवतोय. इनसाइड आउट फटका कव्हर सीमारेषेच्या दिशेने. शॉर्ट मिडऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या दिशेने जातोय. थेट सीमारेषेपर्यंत पोहोचतोय. चेंडूवर नियंत्रण मिळून चेंडू फेक करेपर्यंत 2 धावा आणि या 2 धावेनिशी धावसंख्या वधारते 34 धावा. आमच्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये सध्या उमेश सर जे स्कोरिंग करताना दिसत आहेत. या संपूर्ण स्पर्धेचे स्पर्धा अधिकारी म्हणून ज्यांची नेमणूक केली गेली पहिल्या वर्षी आणि 3 वर्ष त्यांनी ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली, सांभाळली. बंटी केरकर सर आता तुम्हाला थोडा वेळ ते स्कोररच्या भूमिकेत दिसत आहेत. थोड्या वेळाने मैदानावर तुम्हाला ते पंचांच्या भूमिकेत दिसतील. काही वेळ मैदानाच्या बाहेर ते लाईनमन म्हणून तुम्हाला दिसतील. आणि इतर वेळी स्पर्धा अधिकारी ही महत्त्वाची जबाबदारी, महत्त्वाचं पद ते सांभाळत आहेत. आणि या पदाच्या भूमिकेमुळे येणारी अजून एक मोठी स्पर्धा जी याच मैदानात
मैदानावर डे नाईटची स्पर्धा होते. मार्च महिन्यात त्या शिवसेनेच्या स्पर्धेसाठी सुद्धा स्पर्धा अधिकारी म्हणून आमचे जवळचे मित्र बंटी केरकर यांची नेमणूक झाली. खऱ्या अर्थाने अष्टपैलू व्यक्तिमत्व. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र विजय खोलेकर या फटक्यावर आपला लक्ष केंद्रित करतोय आणि बघता बघता चेंडू सीमारेषेच्या दिशेने पिटाळतोय. या चौकारानिशी धावसंख्या वधारते 39 या धावसंख्येपर्यंत. 39 फॉर 1. व्हेरेनियम चौकार. व्हेरेनियम चौकार. उमेश, ही स्पर्धा ओळखली जाते व्हेरेनियम क्लाउड लिमिटेड स्पॉन्सर्ड को स्पॉन्सर्ड बाय माय हुंडाय. व्हेरेनियम कोकण प्रीमियर लीग 2023 पर्व 3रे. प्रथम क्रमांकासाठी 2,51,000 रुपये, दुसऱ्या क्रमांकासाठी 1,25,000 आकर्षक चषक आणि अनेक बक्षिसांची खैरात असणारी ही स्पर्धा कोकणची एक मानाची स्पर्धा. सिंधुदुर्ग जिल्ह्याची नव्हे तर संपूर्ण कोकण प्रांतातील एक मोठी प्रीमियर लीग स्पर्धा. 3 षटकांचा खेळ समाप्त. 13 धावांची सरासरी. धावफलक धावसंख्या दाखवतो 39 धावा. विजय खोलेकर 7 चेंडू 17 धावा. प्रजेश रावले 9 चेंडू 13 धावा. निश्चितच बदल सर, कारण ही स्पर्धा एवढी मोठी आहे, बक्षिसाची रक्कम एवढी मोठी आहे. चषक आपण बघता जवळजवळ 6 फुटापेक्षा जास्त उंच चषक आहेत आणि याच आकर्षणापोटी संघ असे बांधले जातात. मगाशी आपण बघितलं राजाराम वॉरियर्स संघ हा तब्बल 4 ते 5 जिल्ह्यातील खेळाडू घेऊन गोपाळ बटाने एक संघ बांधला आहे आणि दाजी धुरतसारखा खेळाडू जो बाहेर बसू शकतो, म्हणजे त्या प्लेइंग 11ची ताकद काय असेल याची कल्पना या ठिकाणी प्रेक्षकांना येईल. आणि उमेश सर, पहिल्या वर्षी जेव्हा स्पर्धा झाली होती त्यावेळचं स्पर्धेचं बक्षीस आणि आजचं बक्षीस यामध्ये किती पट्टीचा फरक असेल? पहिल्या वर्षीचं बक्षीस होतं 25,000 रुपये आणि या वर्षीचं बक्षीस आहे 2.5 लाख रुपयांचं. म्हणजे 2 वर्षात बक्षीस 10 पटीने वाढवलं आहे. एवढं मोठं रक्कम, एवढी पट 10 पटीनं बक्षीस वाढवणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातलीच नव्हे तर कदाचित टेनिस क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात मोठी स्पर्धा असावी. निश्चित, कारण हीच स्पर्धेच्या यशाची पोचपावती आहे. आणि त्यामुळेच या स्पर्धेसाठी अगदी पहिल्या पर्वापासून आतापर्यंत महाराष्ट्राच्या बाहेरचे खेळाडूसुद्धा थेट गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्लीपर्यंतचे खेळाडू कोकण नावच्या स्पर्धेत खेळताना दिसत आहेत. उद्याच्या दिवसात आपल्याला गोवा राज्यातील काही खेळाडू पाहायला मिळतील आणि त्या खेळाडूंच्या साथीने गुजरातमधील सुद्धा काही खेळाडू नक्कीच पाहायला मिळतील. मैदानावर बॅटर चॉईस पॉवर प्ले शेखर प्रभू, ज्याचं आपण मगाशीच वर्णन केलं होतं. साईड आर्म गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला हा सिंधुदुर्ग पोलिसचा जाबाज सैनिक. फक्त क्रिकेट नव्हे तर व्हॉलीबॉल, फुटबॉल आणि कबड्डी अशा सगळ्या खेळामध्ये माहीर असणारा खेळाडू शेखर प्रभू, मॅन फ्रॉम काळसे, बॉलिंग मार्कवर. धावसंख्या 39 धावा. 3 षटकांचा खेळ समाप्त. दुसऱ्या बाजूने विजय खोलेकर आणि प्रजेश रावले ही जोडी कशा प्रकारे शेखर प्रभूच्या गोलंदाजीचा सामना करतील यावर सामन्याचं भवितव्य अवलंबून असेल. सातेरी कर्ली संघाने आतापर्यंत 3 षटकात 39 धावा पटकावल्याबद्दल सर निश्चितच हा हाय स्कोरिंग सामना होतोय. बॉलर्स नेम बॉलर विनोद चव्हाण. शेखर बराच वेळ आपण ज्याला पाहिलं बॉलिंग मार्कवर, शेवटच्या क्षणी शेखरची गोलंदाजी बदलली गेली आणि विनोद चव्हाण आता मात्र बॉलिंग मार्कवर. या स्पर्धेचे काही महत्त्वाचे नियम. प्रत्येक सामन्यात मालक, संघमालक किंवा कॅप्टन नवीन स्क्वॉड उतरू शकतो, पण एकदा खेळाडू मैदानावर क्षेत्ररक्षणासाठी जरी उतरला तरी त्याची खेळण्याची टर्न मात्र तिथे समाप्त होते. त्यानंतर तो खेळाडू दुसऱ्या संघातून खेळू शकत नाहीये. काही महत्त्वाचे नियम आपल्यासाठी खेळाडूंसाठी रिव्ह्यूसुद्धा दिला आहे. टेक्नॉलॉजीचा सुंदर वापर. 4 कॅमेरे इथे वापरलेत. स्टंपिंग आणि रनआउटसाठी एक सुंदर ॲक्शन रिप्लेसुद्धा आपण पाहतो. त्याचप्रमाणे बीमर आणि बाउन्सर या पंचांच्या निर्णयाच्या विरोधात जर आपल्याला काही शंका असेल तर आपण रिव्ह्यू घेऊ शकता. रिटर्न केलेला रिव्ह्यू आपण पुन्हा वापरू शकता, पण जर तुम्ही रिव्ह्यू गमावलात तर मात्र तुमचं मोठं नुकसान. 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या 39. फटका खूपच सुंदर. प्रजेश रावलेच्या बॅटमधून मिडॉनच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. व्हेरेनियम षटकार. नुसतं बघत राहण्याशिवाय क्षेत्ररक्षक काही करू शकला नाही. अतिशय उत्कृष्ट फटका, षटकार. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया या फटक्यामधील ताकद, या फटक्यामधील नजाकत. प्रजेश रावले आपण पाहतोय स्क्रीनवर. राऊंड विकेट गोलंदाजी. चेंडूच्या टप्प्यापर्यंत प्रजेशाला मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळालं. अतिशय सुंदर बॅटचा फ्लो होता, ताकद होती या फटक्यामागे. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू. व्हेरेनियम षटकार. जसं आपण म्हटलं उमेश सर की फक्त बघत राहावं, क्षेत्ररक्षक सुद्धा या फटक्याकडे बघत राहिला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन विसावला 45 या धावसंख्येवर. आणि आपण रिप्लेमध्ये बघितलं तर लक्षात येईल चेंडूमध्ये काहीच खराबी नव्हती, परंतु हा फलंदाजाचा क्लास आहे. यावेळी फुलटॉस चेंडू. बॅक टू द बॉलर. थोडासा जर पाय लागला असता तर कदाचित विजय खोलेकर या चेंडूवर त्रिफळा धावबाद झाला असता, पण यष्ट्यांना भेदून सुद्धा हा फटका सीमारेषेच्या बाहेर जाऊन विसावतोय. म्हणजे या फटक्यातील आपल्याला ताकद पाहायला मिळेल. स्ट्रेट ड्राईव्ह असा
यष्ट्या आणि पंच यांच्यामधून गेलेला हा चौकार अतिशय सुरेख फटका, डोळ्याचं पार न फेडणारी फलंदाजी या ठिकाणी करतायत सातेरी कर्ली संघाचे खेळाडू. आणि हा सामना निश्चितच मला वाटतं हाय स्कोरिंग सामना पाहायला मिळेल. तर पहिल्या सामन्यात सातेरी कर्ली संघानं चेस केलं होतं, चेस करताना सुद्धा जवळजवळ 3 षटकं ठेवून तो सामना त्यांनी जिंकला होता. पंचांकडून थर्ड अंपायरची खूण येते. थर्ड अंपायरसाठी पंचांनी हा निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवला आहे. बघूया काय असेल ॲक्शन रिप्लेमध्ये काय दिसेल. तोपर्यंत पंचांचा सॉफ्ट सिग्नल काय होता हे सुद्धा महत्त्वाचं असेल. पंचांचा सॉफ्ट सिग्नल नॉट आउट येतोय. पंचांचं सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे आणि बघूया ॲक्शन रिप्लेमध्ये त्याची पुष्टी होईल का, कारण नॉट आउट नाबाद आणि त्याबरोबर चौकार. गोलंदाजाला काही वेळ वाटलं होतं विनोदचा कदाचित आपल्याला चेंडू लागून गेला असावा अशी कदाचित शंका होती विनोदच्या मनात. मात्र कॅमेरामॅन अतिशय सुंदर कॅमेरावर पुष्टी केली जाते आणि या ठिकाणी हा प्रजेश रावलेचा एवढा भेदक फटका होता. भेदक म्हणजे काय असतं तर स्टंप्सला चेंडू भेदतोय, 2 स्टंप्सच्या मधून चेंडू त्याच वेगाने लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाऊन विश्रांती घेतोय चौकारासाठी. धावसंख्या 49 धावा. चौथ्या षटकात 2 चेंडूंचा खेळ समाप्त. अर्धशतकाच्या अगदी उंबरठ्यावर संघ दिसतोय सातेरी कर्ली. अतिशय उत्कृष्ट असा फटका, षटकाराचा इशारा येतोय पंचांचा, व्हेरेनियम षटकार. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळी घुटना टेक तमाशा देख. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा आपण नजाकत बघू शकता या फटक्याची. हा पहा रिप्ले. राऊंड विकेट गोलंदाजी. थेट इन कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू थेट बॅटवर येतोय मिड विकेटच्या दिशेने, ज्या ठिकाणी आमचे सीमारक्षक आम्हाला मदत करतायत. सर्वेश धुरत आणि प्रतीक पडते त्यांच्या दिशेने चेंडूचा प्रवास. धावसंख्या 55. 55 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. चौथ्या षटकात 3 चेंडू समाप्त. धावांचं अर्धशतक पूर्ण होतोय आणि या ठिकाणी मात्र सीमारेषेवर जो क्षेत्ररक्षक आहे त्याची धावपळ बघायला मिळते. पहिल्यांदा त्याच्या उजव्या बाजूने एक जोरदार फटका मारला षटकासाठी, आता त्याच्या डाव्या बाजूने चौकार जातोय आणि एक हाणामारीचं षटक पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला दिसतंय. धावसंख्या होते 59 धावा. आता मात्र प्रजेश रावले 13 चेंडू 33 धावा. कोकण नाऊ प्रीमियर लीग 2023 पर्व तिसरे मधील हे पहिलं अर्धशतक असेल का? प्रजेश रावले दिमाखात वाटचाल करतोय अर्धशतकाच्या दिशेने. अजूनही 2 पूर्ण षटकांचा आणि 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 14 चेंडूत जास्त स्ट्राईक जर प्रजेशला मिळाला तर कदाचित आजच्या दिवसातील पहिलं अर्धशतक आपण बघू शकतो. यावेळी दिशा बदलून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न स्वतःच्या उजव्या हाताने, पंचांच्या डाव्या हाताकडून डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी राईट हँड ओव्हर द विकेट प्रकारची गोलंदाजी. धावसंख्या 59 धावा. मिनी हेलिकॉप्टर. चेंडू हवेत. कव्हर क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सुरक्षित क्षेत्रामध्ये पोहोचतोय. जोपर्यंत शेखर प्रभू मॅन फ्रॉम काळसे स्क्रीनवर येतोय, चेंडू अडवतोय, तोपर्यंत 2 धावा अगदी सहज होत आहेत पूर्ण आणि या 2 धावेनिशी धावसंख्या होते ती 61 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. डाव्या बाजूला फटके मारतोय फलंदाज असं बघतोय गोलंदाज आणि उजव्या बाजूला एक चेंडू टाकतोय, परंतु त्याही चेंडूवर एक सर्कलच्या वरून मारलेला फटका आणि 2 धावा देऊन जातोय तो फलंदाजाला. धावसंख्या 2 नेबर. धावसंख्या ती 61. 14 चेंडू आणि 35 धावा. प्रजेश रावलीची कामगिरी. अर्धशतकाच्या दिशेने दिमाखात वाटचाल. बॉलिंग मार्कवर विनोद चव्हाण. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा फटका डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमा रेषा पार. व्हेरेनियम षटकार. चौकार षटकारांची अक्षरशः आताशबाजी या ठिकाणी मैदानात प्रेक्षकांना पाहायला मिळते आणि आपण जो टाळ्यांचा गडगडाट ऐकता आहात तो सुद्धा निश्चितच या फलंदाजासाठी असेल. आणि एकदम धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या होते ती 1 गडी बाद 67 धावा. संपूर्ण प्रजेश खेळतोय 15 चेंडूत 41 धावांवर. संपूर्ण चेंडू स्पर्धेत आतापर्यंत 18वा षटकार पाहायला मिळतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा आपण पुन्हा एकदा प्रजेश रावले या चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचला नव्हता, मात्र आपल्या खांद्याचा वापर करतोय, मनगटाचा वापर करतोय, बॅटच्या फ्लोचा वापर करतोय, बॅटच्या ग्रीपचा वापर करतोय. चेंडूच्या टप्प्यापर्यंत जरी पोहोचला नव्हता पण चेंडूपर्यंत मात्र सुरेख आपली बॅट पोचवतोय आणि या चेंडूला डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सहल करून आणतोय ती षटकाराची. व्हेरेनियम षटकार. व्हेरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2023 पर्व तिसरे या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक बघायला मिळेल का? 12 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. 15 चेंडू आणि 41 धावा. प्रजेश रावलेची कामगिरी आणि या कामगिरीच्या जोरावर सातेरी कर्ली संघ सिंधुदुर्ग पोलीस संघाविरुद्ध
4 षटकात 67 धावांचा डोंगर. या सामन्यात प्रजेशचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण या आत्ता मागच्या चेंडूवर तो चेंडूपर्यंत पोचला नव्हता, परंतु चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जवळजवळ 5-6 यार्ड बाहेर जाऊन पडतोय. म्हणजे त्याचं टायमिंग, अचूक टायमिंग आणि ताकद या ठिकाणी दिसते आपल्याला. अगदी बरोबर, अचूक टायमिंग आणि मनगटाची ताकद. बॉलिंग मार्कवर शेखर प्रभू, मॅन फ्रॉम काळसे. मगाशी ज्याला बॉलिंग मार्कवर पाहिला होता, पण कदाचित मैदानावर वाऱ्याचा नसलेला नामोनिशाण आणि त्यामुळे गोलंदाजीची दिशा बदलून पॅव्हलियन एंडकडून आपण शेखर प्रभूला पाहतोय. शेखर प्रभूची फलंदाजी पाहणंसुद्धा एक मोठी सुखद अनुभव असतो आपल्या डोळ्यांसाठी. थोड्या वेळानं शेखरला आपण फलंदाजी करताना बघू, पण तोपर्यंत बघूया शेखर विजय घोलेकरला कशा प्रकारचे चेंडू गोलंदाज करतोय. धावसंख्या 67, 67. एका गड्याच्या मोबदल्यात 12 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू बघतोय फलंदाज. चेंडू खोलवर टप्प्याचा आहे म्हटल्यानंतर फाईन लेगच्या दिशेने खेळतोय आणि या ठिकाणी पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. फ्रीट. फिल्डिंग रिस्ट्रिक्शनची माहिती पंचांकडून घ्यायची आहे खेळाडूंनी. त्या ठिकाणी नो बॉल आणि ही फ्री हिट, म्हणजे एक बादल चौधरी एखादी मालवणी म्हणून जाऊ त्याच्यासाठी. बघूया पंचांचा निर्णय काय येतोय. पुन्हा एकदा बघूया चर्चा कशा प्रकारचा होता हा नो चेंडू. फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा नियम आणि सर्कलचा नियम म्हणजे कोणत्याही वेळी सर्कलच्या बाहेर फक्त 5 खेळाडू असणं अनिवार्य असतं. नो चेंडू. बाबा गेलो पंढरपुरा, इलो तरी वडे, नाही इलो तरी वडे ही मालवणी म्हण सगळ्यांची परिचयाची. कारण नो चेंडूवर 3 प्रकारे फलंदाज बाद होऊ शकतो. सध्या तरी आपण रनआउटबद्दल विचार करूया आणि बघूया अमोल जमदाडे सरांचं एक फेमस वाक्य, उघडा डोळे बघा नीट, पुढचा चेंडू आहे फ्री हिट. आज अमोल जमदाडे सरांची सुद्धा समालोचनाची शैली आपल्याला अनुभवायला मिळते. आजचा दिवस अमोल जमदाडे सर आमचे जवळचे मित्र, त्यांच्या समवेत युवा समालोचक समीर चव्हाण, सकाळी आपण ऐकलं श्याम वाकर सर, उमेश परब. उद्याच्या दिवसात आपल्याबरोबर जॉईन होतील कॉम बॉक्समध्ये प्रदीप देऊलकर आणि पुढच्या 3 दिवसासाठी पुन्हा एकदा समीर पांढरे सरांच्या साथीने आपण ही स्पर्धा अनुभवणार आहोत. फ्रीटचा चेंडू. पंचांना विनंती असेल, पंच आपण सामना चालू करा लवकर. 5 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवणं गरजेचं आणि शेखरसारख्या एका मातब्बर खेळाडूकडून ही चूक अपेक्षित नव्हती. फ्रीटचा चेंडू. विजय घोलेकर. 8 चेंडू 17 या धावसंख्येवर खेळताना उडालेला फटका फ्रीटचा चेंडू असल्यामुळे बाद होण्याची शक्यता होती. हे जीवदान होतं, हाफ चान्स होता. धावसंख्या वधारते 72 धावा. निश्चितच अशा ह्या बहरात असलेल्या फलंदाजाच्या जोडीकडनं फ्रीटवर 1 धाव निघणं म्हणजे सुद्धा गोलंदाजाचा विजय आहे. 73 धावा. 73. प्रजेश रावले. 15 चेंडू 41 धावा. स्ट्रायकर एंडवर. खराब चेंडू थोडासा भरकटतोय डाव्या एसटीच्या बाहेर. शेखर प्रभूची गोलंदाजी जर आपण पाहिली रिप्लेमध्ये सुद्धा आपण पाहू शकता. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू उजव्या हाताच्या फलंदाजासाठी इनस्विंग प्रकारची गोलंदाजी शेखर करतो, पण डावखुऱ्या हाताच्या बॅटरसाठी लेग स्टंपच्या बाहेरून जर आपण अशी प्रकारची गोलंदाजी केली तर तो मात्र वाईड चेंडू असणार. असाच वाईड चेंडू आणि त्यानंतर हा चेंडू मात्र पॉईंटच्या दिशेने हलकेच तटवतोय. दुसऱ्या धावेचा इरादा, रनिंग बिटवीन द विकेट बघा आणि एका धावेचं रूपांतर अगदी सहज दुहेरी धावसंख्येत करत धावसंख्या पाऊण शतकापर्यंत येऊन विसावते. 75 धावा. 76 धावा. निश्चितच हलक्या हाताने चेंडू खेळला, क्षेत्ररक्षकावर दबाव टाकला. जोपर्यंत क्षेत्र चेंडूवर चेंडू उचलतोय, फेक करतोय, तोपर्यंत झपकन दुसरी धाव घेतली. आणि या रणरणत्या उन्हात या ठिकाणी 2 धावा घेणं सुद्धा किती कठीण आहे हे येते बसून आम्हाला समजणार नाही. त्या ठिकाणी प्रत्यक्ष मैदान उतरावं लागेल. यावेळी रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, झेल सुटला जातोय. जीवदान मिळतंय प्रजेश रावलेला. कदाचित सिंधुदुर्ग पोलीस संघ सुद्धा आतुर असावा प्रजेश रावले तुझं अर्धशतक बघण्यासाठी. निश्चितच प्रजेशचं अर्धशतक आणि मला वाटतं जमलंच तर संघाचं असं शतक सुद्धा या ठिकाणी होऊ शकतं, कारण अजून जवळपास 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रजेश खेळतोय 44 धावांवर, तर संघाच्या झाल्या 77 धावा. प्रथम फलंदाजी करताना सातेरी कर्ली संघ एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल. 44 चेंडूवर हा अतिशय सुंदर स्वीपचा चौकार आणि या चौकारनिशी प्रजेश रावले वैयक्तिक 48 या धावसंख्येवर येऊन स्थिरावतोय आणि धावफलक दाखवतोय एकूण धावा 81. प्रत्येक फटका मारताना फलंदाजाचं लक्ष हे क्षेत्ररक्षकावर असतं. परफेक्ट गॅपमध्ये चेंडू जातोय. एक करेक्शन, विजय घोलेकरने मारलेला चौकार होता, त्यामुळे प्रजेश 44 या धावसंख्येवर थांबतोय, पण त्याची निम्मे धावसंख्या 44चे निम्मे 22 धावसंख्या विजय वैयक्तिक पूर्ण करतोय.
विजय घोलेकरचा स्वीपचा फटका फसला होता. मिडविकेट क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात झेल सुटला, पण दुसऱ्या प्रयत्नात मात्र विजयची खेळी समाप्त होत आहे. पण बाद होण्यापूर्वी आपल्या टीम मॅनेजमेंटने दिलेली पूर्ण जबाबदारी पार पाडतोय. 11 चेंडूमध्ये चौकार षटकारांची आतषबाजी करत विजय घोलेकर 22 या धावसंख्येवर बाद होतोय. हा फटका ॲक्शन रिप्लेमध्ये घुटना टेक तमाशा देख क्रिकेटच्या परिभाषेत ज्याला स्वीप म्हटला जातो. डीप मिडविकेटवर क्षेत्ररक्षक दुसऱ्या प्रयत्नात हा झेल टिपतोय. फलंदाज माघारी परततोय. विजय घोलेकर आपल्या वैयक्तिक 22 आणि सांघिक 81 या धावसंख्येवर. एका चेंडूचा अजूनही खेळ बाकी असेल. पाचव्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. एक चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज जातोय तो गुरु बिडिये. पॉवर प्लेचं षटक टाकणारा हा गोलंदाज एक अष्टपैलू खेळाडू म्हणून या संघाकडनं खेळतोय. गुरु बिडियेने मगाच्या सामन्यात सुद्धा एक छोट्याखानी पारी या ठिकाणी खेळली होती. आणि हा टाळ्यांचा गजर उमेश सर आपण ऐकतोय हा विजय घोलेकरसाठी. 11 चेंडू 22 धावा, चौकार षटकारांची आतषबाजी, 3 चौकार आणि एक सुंदर उत्तुंग षटकार विजय घोलेकर. आणि एक महत्त्वपूर्ण भागीदारी आपल्या संघासाठी या ठिकाणी त्यांनी प्रजेश बरोबर केली. प्रजेश तर बहरात आहे. 17 चेंडू तब्बल 44 धावा ठोकतोय या ठिकाणी प्रजेश, आणि त्याला साथ देऊन तेवढीच तोलामोलाची फलंदाजी केली ती विजयने. उमेश सर या ठिकाणी ठोकतोय हा अगदी योग्य शब्द आपण वापरला, कारण त्याने धावा केल्या नाहीत, धावा बनवल्या नाहीत, अक्षरशः धावा ठोकल्यात. प्रजेश रावलेसाठी ठोकणं हा वाक्प्रचार अगदी खऱ्या अर्थाने सार्थ ठरवताना दिसतोय. प्रजेश रावले मैदानावर. धावसंख्या 81 7 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. आणि नवीन फलंदाज गुरु बिडिये स्ट्रायकर यांच्या दिशेने. शेखर प्रभू यशस्वी होतो एक गडी बाद करण्यासाठी. ज्याच्या आधीच्या चेंडूवर सुद्धा एक झेल सुटला होता, म्हणजे कदाचित दुसरा गडी सुद्धा त्याला मिळू शकला असता. एक नो बॉल टाकला त्याने. त्या फ्री हिटवर सुद्धा त्याने सुरेख गोलंदाजी केली होती. शेखर बाबत आपण चर्चा केली होती. उमेश सर, शेखरला जर थोडी लवकर गोलंदाजी दिली असती तर कदाचित सामन्याचं चित्र थोडंसं वेगळं दिसलं असतं. हलक्याच अपील होत आहे. चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. लेग बायच्या स्वरूपात एका धावेसाठी. 82 धावा, 2 बाद. दरम्यान 5 षटकांचा सामना या ठिकाणी खेळ संपतोय. 5 षटकांचा सामना धावसंख्या ती 82. 2 गडी बाद 82. एक मोठी धावसंख्या, एक धावांचा डोंगर या ठिकाणी उभा करतोय तो सातेरी कर्ली संघ. 82 धावा. कदाचित या स्पर्धेतील पहिलं सांघिक शतक पाहायला मिळेल. कदाचित या सामन्यात पहिलं वैयक्तिक अर्धशतक पाहायला मिळेल. 5 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 82 धावा. बाद होतोय अपा कोळंबकर वैयक्तिक 0 आणि बाद होतोय विजय घोलेकर वैयक्तिक 22 धावा. मैदानावर मात्र 17 चेंडू 44 धावा. नाबाद कामगिरी. मॅन फ्रॉम कट्टा मालवण प्रजेश रावले आणि त्याला साथ देण्यासाठी गुरु बिडिये. 6 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजीत होतोय बदल. फार एंडकडून बॉलिंग मार्कवर. बोलस नेम प्लीज. केळकर सर, बोलस नेम. देवा. देवा लुडबे बॉलिंग मार्कवर. शेवटच्या षटकाचा खेळ उमेश. निश्चितच शेवटचे 6 चेंडू. बघूया जास्तीत जास्त किती धावा ठेवून कोणतं आव्हान देत आहे ते सातेरी कर्ली संघाचे. काय वेळी या ठिकाणी रनरेटसुद्धा महत्त्वाचा ठरतो लीगमध्ये. स्ट्रायकर यांच्या दिशेने गुरु बिडिये. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने प्रजेश रावले. धावसंख्या 82. 6 चेंडूंचा खेळ बाकी. या ठिकाणी जोरदार अपील होते. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. गुरु बिडियाचा फटका फसतोय. यष्टी चेंडू अडवतोय. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू येत नाही. परंतु या ठिकाणी गुरु बिडियाचं काम असेल ते त्यांनी एक धाव काढून प्रजेशला स्ट्राईक देणं. कारण प्रजेश हा बहरात असलेला खेळाडू आहे. जवळजवळ 2-3-4 चेंडू तो स्ट्राईकपासून दूर आहे. मिनी हेलिकॉप्टर पुन्हा एकदा पाहायला मिळते. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. व्हेरेनियम चौकार गुरु बिडियेच्या बॅटमधून आणि या चौकारनिशी धावसंख्या वधारते 86 या धावसंख्येपर्यंत. एक सुरेख फटका. मिनी हेलिकॉप्टर सारखा फटका चौकार देऊन जातोय तो गुरु बिडियेला. या ठिकाणी मात्र टेनिस क्रिकेटमध्ये बाकी ठिकाणी आपण बघतोय की षटकारांची संख्या जास्त असते, पण या ठिकाणी क्लासिक क्रिकेट खेळलं जात आहे. सुरेख क्रिकेट. यावेळी फुलटॉस चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मारण्याचा इरादा होता. पहिल्या प्रयत्नात सुरेख झेल टिपला जातोय. तिसरा फलंदाज माघारी परततोय. 4 चेंडूंचा खेळ बाकी. सर्वात महत्त्वाचा म्हणजे प्रजेश रावले मात्र अजूनही नॉन स्ट्रायकर एंडवरच पाहायला मिळेल, कारण 1 ऑक्टोबर 2022च्या बदललेल्या नियमानुसार न्यू बॅटर आफ्टर कॅच आउट
विल टेक द स्ट्राईक. नक्कीच काही नियम बदलले. मंकडिंग आउटमध्ये सुद्धा काही नियम बदलले गेले. त्याचप्रमाणे स्ट्राईकचा निर्णय यात सुद्धा काही बदल केले गेले आणि ते सर्व नियम ताबडतोब तंतोतंत आपण या स्पर्धेसाठी वापरतो आहोत. 1 ऑक्टोबर 2022 क्रिकेटच्या इतिहासातील ही एक मोठी तारीख, कारण या दिवशी एकूण 10 नियम अस्तित्वात आले. आपल्याला फक्त 10 पैकी 2 किंवा 3 नियमांचा जास्त आपण माहिती करून घेतली. एक स्ट्राईक रोटेशनच्या बाबतीत एक होता, मंकडिंगच्या बाबतीत तो रनआउट झाला एक नियम, स्लॅवियाच्या बाबतीत एक तिसरा नियम होता. पण अजून काही नियम म्हणजे खास करून बॅटर जेव्हा चेंडू पडायच्या आधी, डिलिव्हरी व्हायच्या आधी जेव्हा शफल होतो ऑफस्टम्पच्या बाहेर, तिथे वाईल्ड लाईन ही क्रीज लाईन म्हणजे रिटर्न कीज वाईल्ड लाईनच्या स्वरूपात बदलली जाते. हा नियमसुद्धा 1 ऑक्टोबर 2022 पासून अंमलात आला आहे. आणि या सगळ्या नियमांचा वापर करून जी नियमावली बनवली बंटी केरकर सरांनी, हॅट्स ऑफ सर. अतिशय सुंदर नियम आणि एवढे सुंदर नियम तुम्ही ते लिखित स्वरूपात मंडळांना दिला आहे, त्यामुळे आम्हाला खूप कमी बोलावं लागतं, मैदानावरच्या पंचांना सुद्धा खूप कमी बोलावं लागतं. निश्चितच या मागे त्यांचा प्रदीर्घ असा अभ्यास आहे आणि अनुभव आहे. अनुभवामुळेच हे शक्य होतं. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या 86 शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. आणि आता मात्र उमेश प्रजेश वाट बघतोय आपल्याला स्ट्राईक कधी मिळेल. दुसऱ्या चेंडूवर स्ट्राईक अपेक्षित होता प्रजेशने घेणं. या दरम्यान स्वीपचा फटका डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. या चेंडूवर मात्र स्ट्राईक मिळतो आणि प्रजेशला जरा सायसा वाटला असेल, कारण आपल्या वैयक्तिक अर्धशतकाबरोबर संघासाठी सुद्धा धावा जमवणं महत्त्वाचं आहे. मालवण बोर्डिंग मैदान हे प्रजेशचं खूप घरचं मैदान, जवळचं मैदान. कट्टा ही त्याची जन्मभूमी, मालवण बोर्डिंग मैदान ही त्याची कर्मभूमी. याच मैदानावर काही सुखद अनुभव त्याने घेतलेत, काही कटू अनुभव सुद्धा घेतलेत. आज मात्र एका सुखद अनुभवाच्या दिशेने वाटचाल. फुलटॉस चेंडू फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार आणि या स्पर्धेतील पहिलं व्हेरेनियम 50 पाहायला मिळतंय. पहिलं अर्धशतक व्हेरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2023 पर्व तिसरे. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक मॅन फ्रॉम कट्टा मालवण प्रजेश रावले. जोरदार टाळ्यांचा गजर करूया प्रजेश रावलेच्या फलंदाजीसाठी. अतिशय उत्कृष्ट फटका, अतिशय उत्कृष्ट फटका आणि या स्पर्धेतील हे पहिलं अर्धशतक या ठिकाणी साजरा करतोय तो प्रजेश. आणि दया केसरकर यांच्याकडून पारितोषिक येत आहे. विजय घोलेकर आणि प्रजेश रावलेच्या भागीदारीसाठी 200 रुपयांचं पारितोषिक. नाबाद अर्धशतक, 18 चेंडू 50 धावा. शेवटचा चेंडू मात्र निर्धाव समाप्त होतोय आणि या ठिकाणी इनिंग समाप्त होत आहे. प्रथम फलंदाजी करताना सातेरी कर्ली संघ सिंधुदुर्ग पोलीस सारख्या मातब्बर संघाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम स्वीकारतोय फलंदाजी आणि एकूण धावा जमवतोय 93 धावा. 94 धावांचा डोंगर पार करावा लागेल विजयश्री प्राप्त करण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस संघाला. काय सांगाल उमेश सर प्रजेश रावलेच्या फलंदाजीबद्दल? जवळजवळ 16 धावांची आवश्यकता आहे धावगती, परंतु प्रजेशच्या फलंदाजीबद्दल बोलायला जाते तर जवळजवळ शेवटचे 4-5 चेंडू त्याला स्ट्राईक मिळाला नव्हता. निश्चितच अजून स्ट्राईक मिळाला असता तर धावसंख्या वाढली असते, परंतु टचमध्ये असलेला हा खेळाडू अतिशय उत्कृष्ट चेंडूची निवड, फटक्यांची निवड करून आपल्या संघासाठी एक मोठी आव्हानात्मक धावसंख्या या ठिकाणी उभी करतोय तो प्रजेश. विजयासाठी 6 षटकात 94 धावांची आवश्यकता. विजयासाठी आवश्यक आहे त्या 94 धावा आणि या नंतरच्या इनिंगसाठी मी आमंत्रित करतोय आमचे समालोचक मित्र अमोल सर आणि समीर चव्हाण. हॅलो, धन्यवाद बादल सर, धन्यवाद उमेश परब सर. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री बॉक्समधून व्हेरेनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2023च्या तिसऱ्या पर्वामध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील तिसरी लढत आपण पाहतोय. पहिला सामना पाहिला सातेरी कर्ली त्यांच्या विरोधामध्ये आंबोली क्रिकेट संघ. या मॅचमध्ये सातेरी कर्ली क्रिकेट संघ हा विजयी संपादन करणारा पहिला संघ. त्यानंतरची दुसरी लढत आपण पाहिली राजाराम वॉरियर्स तळवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघ. या मॅचमध्ये राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाने विजय संपादन केला. त्यानंतरची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या स्पर्धेतली आजच्या दिवसातली तिसरी लढत
सातेरी कर्ली आणि त्यांच्या विरोधामध्ये सिंधुदुर्ग पोलीस हे दोन मातब्बर संघ. नाणेफेक जिंकली होती. सातेरी कर्ली क्रिकेट संघाने प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि निर्धारित 6 षटकांमध्ये प्रजेश रावलेच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर सातेरी कर्ली क्रिकेट संघाने 93 धावा धावफलकावरती झळकवलेत. विजयासाठी 94 धावांचं लक्ष्य दिलंय सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघासमोर. वीरेनियम कोकन प्रीमियर लीग 2023 में आप सभी का मैं समीर चौहान कमेंट्री कक्षा से तहे दिल से स्वागत करता हूं. या सामन्यानंतर होणारा सामना राजाराम वॉरियर्स तळवडे वर्सेस SS स्पोर्ट आंबोली. दरम्यान मुकाबले की शुरुआत होती हुई 94 रनों का पीछा करना है और बल्लेबाज प्रभुशेखर पहले गेंद पर बढ़िया थ्रो था, रनआउट का मौका था लेकिन सुरक्षित बल्लेबाज प्रभुशेखर. आउट करण्याची संधी होती, मात्र ही संधी समीरजी दवडली आहे आणि संधी खूप क्वचित आपल्याला पाहायला मिळते, कारण संधी हा जेवढा छोटा शब्द आहे तेवढ्या छोट्या वेळेसाठी तो येत असतो. त्यामुळे या ठिकाणी धावबद करण्याची संधी दवडली. स्ट्रायकिंग एंडला दीपेश कांसे हा फलंदाज सज्ज होईल. उड़ाया है लीडिंग एज और विकेट कीपर के साथ आसान सा मौका विकेट कीपर के हाथों में और पहले विकेट का पतन होता हुआ सिंधुदुर्ग पुलिस टीम के बड़े लक्ष्य का पीछा कर रहे हैं और बड़े लक्ष्य का पीछा करने के लिए बड़े शॉट खेलना अनिवार्य है, कोशिश करना अनिवार्य है और उसी कोशिश के चलते हुए विकेट का पतन होता हुआ वीरेनियम विकेट का पतन दीपेश कांसे के रूप में. आज दीपेश कांसेने निराश केलं आहे, कारण या खेळाडूकडे क्षमता आहे. मोठ्या फटक्यांसाठी हा खेळाडू सातत्याने ओळखला जातो, मात्र आज मोठ्या स्पर्धेमध्ये मोठ्या सामन्यांमध्ये थोडंसं खराब प्रदर्शन दीपेश कांसेचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. पहिला धक्का मिळाला आहे. फलंदाजी करत असतानाच सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघाला पाठलाग चाललाय मैदानाच्या आतमध्ये. 94 धावा बनवायच्या आहेत 6 षटकांमध्ये. अमोल जी, पहले मुकाबले में अपने तो कमाल की शुरुआत की थी, एक ताबड़तोड़ शुरुआत की थी इसी दीपक कांसे ने, लेकिन इस मुकाबले में जब ज़रूरत थी टीम को, एक बड़े लक्ष्य का पीछा कर रहे उस समय में उस मौके पर थोड़े से निराश करते हुए अपने समर्थकों को, अपने टीममेट्स को और निराश मन से पेवलन में वापस आते हुए उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज महेश कमान संभालेंगे बल्लेबाजी की. सामने गेंदबाज गुरु बिडिये. महेश स्ट्रायकिंग एंडला क्रॉस लाईनचा वापर करायचा होता. यावेळेला चेंडू थोडासा वरती आलाय, धाव निघाली नाही आहे. एक निर्धाव चेंडू आपण गोलंदाज गुरुचा पाहिला आहे. थोडंसं लक्ष मोठं आहे, धावसंख्येचा मोठ्या पाठलाग करायचा आहे. पर्वत एवढी डोंगरा एवढी धावसंख्या गाठायची आहे आणि त्यामुळे नक्कीच सुरुवातीच्या षटकापासून आक्रमण करावं लागेल. कोकण नाव पॉवर प्लेचं षटक आपण बघतोय. सगळेच्या सगळे खेळाडू आतमध्ये आहेत. यावेळेला फुल टॉस बॅटवरती घेतलंय, बॅटच्या मधोमध, आणि फलंदाजच्या बॅटमधून महेशच्या बॅटमधून आला एक मोठा षटकार, वेरिनियम षटकार पाहायला मिळाला आणि धावसंख्येने उडी घेतली धावफलकावरती 1 बाद 7. 1 बाद 7 जरी दीपेश कांसे बाद झाला असला, तुम्ही ॲक्शन रिप्लेमध्ये पाहताय. फुल टॉच आहे, बॅटच्या मधोमध घेतलाय आणि लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर, म्हणजे जे काहू क्षेत्र आहे त्या क्षेत्राच्या डोक्यावरून चेंडूला भिरकवून दिलाय. यावेळेला देखील मोठा धमाका केलाय और एक लीजिए वेरिनियम कोकण नाव प्रीमियर लीग मधील वेरिनियम षटकार फलंदाज महेश परबच्या बॅटमधून. धमाकेदार सुरुवात, पलटवार केलाय. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तर मोठं आव्हान उभारावं लागेल आणि ज्यावेळेला मोठी आव्हानं येतात त्यावेळेला संघर्ष देखील मोठा करावा लागतो मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज दीपेश कांसे स्वस्तात परतला, मात्र त्यानंतर या सामन्याची सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आहेत. या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवरती बसलाय महेश फलंदाज. 3 चेंडूमध्ये त्याने आत्तापर्यंत 12 धावांचं योगदान दिलंय. पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 94 धावांचं उत्तर देत असताना सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघाचा धावफलक आहे 1 बाद 13. धावसंख्या आहे 13. भारत देश मेरा, हम सबका. गोलंदाज तयार, गुरु खाली राहिलाय, चेंडू खाली राहिला. स्लॉक स्वीप करायचा होता, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. चेंडू गेला थेट
यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये निर्धाव चेंडूने एकंदरीत पहिल्या वहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिलं षटक पाहिलं तर दोन्ही संघांच्या बाजूने आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा तर धावसंख्या आपण पाहिली 13 आणि अनिवार्य पॉवर प्लेचं षटक जे कोकण नाऊ पॉवर प्लेचं षटक आहे, ज्या षटकात सर्वच्या सर्व खेळाडू आपण सर्कल 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहिले, त्या षटकामध्ये खर्च केलेत. गोलंदाज गुरु बिडियेने 13 धावा आणि एक सफलता मिळवली आहे दीपेश कांसेची. 94 रनों का पीछा कर रहे अमोल जी, और ये लक्ष्य का पीछा करने के लिए एक ताबड़तोड़ पारी चाहिए. जिस प्रकार की पारी अर्धशतक लगाया इस मैच में प्रजेश रावले ने, उस प्रकार की एक ताबड़तोड़ पारी, एक लड़ाकू पारी खेलनी पड़ेगी किसी एक बल्लेबाज को इस बड़े रन के पीछा करने के लिए, क्योंकि 94 रनों का पीछा आसान नहीं होता है किसी मैदान में, किसी भी परिस्थितियों में. तो बची हुई 30 गेंदों में 81 रनों की ज़रूरत है. 30 चेंडू आणि 81 धावा विजयासाठी बनवायचे आहेत सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघाला. हा संघ आहे तो जाबाज सैनिकांचा संघ आहे. हे हार मानायला तयार नाही आहेत. गोलंदाजीमध्ये बदल झालाय. ओमकार मळेकर गोलंदाजी मार्कवरती, निजी कोट्यातलं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 मध्ये आपल्याला कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी विरुद्ध बाजूने दिसेल. ये बढ़िया गेंदबाज है, क्योंकि पहले मुकाबले में क्या कमाल की गेंदबाजी की थी. जिस टप्पे पे गेंदबाजी खिलाई थी, सामने वाले बल्लेबाजों को अंकुश लगाया था रनों पर, और रन बहने पर अंकुश लगाया था इस गेंदबाज ने. ओमकार तयार. यावेळेला वेट अँड चेंडूची वाट पाहिली, चेंडूला येऊ दिलं आणि स्क्वेअर लेग मॉडलाईनच्या बाहेर पाठवलंय. चेंडू एक टप्पा घेऊन सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. व्हेरी नियम चौकार फलंदाच्या बॅटमधनं आणि धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 1 बाद 17. अमोल जी, ये खेल बड़ा लेवल है. देखो पिछले मुकाबले में किस प्रकार से ओमकार ने जो गेंदबाजी की थी, अनप्लेबल गेंदबाजी की थी, लेकिन इस मुकाबले की शुरुआत में पहले ही गेंद पर चौका लगाते हुए इनके गेंद के ऊपर, तो हीरो से जीरो बनाने में और जीरो से हीरो बनाने में ये खेल वक्त नहीं लगाता. ये क्रिकेट का खेल बहुत बड़ा लेवलर है, और वही लेवल करते हुए अगर पिछले मुकाबले में आपने बढ़िया गेंदबाजी की तो, लेकिन इस मुकाबले में हम सिंधुदुर्ग पुलिस के बल्लेबाज आपको आसानी से अच्छी गेंदबाजी करने नहीं देंगे. बड़े शॉट लगाएंगे और हम इस लक्ष्य का पीछा करने के लिए संघर्ष करेंगे, लड़ेंगे, जूझेंगे इस मैदान के ऊपर, और हम आसानी से मुकाबला आपको जीतने नहीं देंगे. ये इरादे जताते हुए मैदान के ऊपर बल्लेबाज प्रभू शेखर. प्रत्येक मॅच वेगळी असते बघा. कालचा दिवस आज नसतो आणि आजचा दिवस उद्या नसतो. तसं प्रत्येक मॅच वेगळी आहे. मागच्या मॅचमध्ये जरूर चांगली गोलंदाजी केली आहे, मात्र यावेळेला आव्हान खूप मोठं आहे. शेखर प्रभू आहे स्ट्रायकिंग एंडला. पुलर लेनचा चेंडू बॅटच्या मधोमध घेतलाय, प्रॉपर टायमिंग जुळलंय आणि चेंडूला पाठवलंय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. व्हेरी नियम षटकार, धमाकेदार फलंदाजी शेखर प्रभूच्या बॅटमधून. क्या कमाल का स्ट्रोक था. बल्लेबाजी जब गेंद टकराई थी इस बल्ले को, मुहर सी लगी थी 6 रनों की इसके ऊपर, क्योंकि जो ध्वनि बल्ले से निकला था खटाक से, कमाल का ध्वनि था, और वो ध्वनि सुनिश्चित किया था कि ये 6 रन होंगे, ये गेंद सीमा पार पहुंचेगी, और वही होता हुआ वेरेनियम छक्का अर्जित करते हुए, और इसी प्रकार की ताबड़तोड़ पारी की जरूरत. समीर जी, जब छक्के चौके निकलते हैं तब दर्शकों के चेहरे खिलते हैं. यावेळेला इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर बॉडी लाईनच्या बाहेर चेंडूला पाठवलंय. काय सिग्नल येईल पंचांचा अंतिम क्षणी शहानिशा केली जाते. चेंडू तर बॉडी लाईनच्या बाहेर गेलाय, पंचांनी हात उंच केलेत. याचा अर्थ आहे बॅक टू बॅक 2 मोठे ब्लास्ट केलेत शेखर प्रभूने. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय व्हेरी नियम षटकारासाठी आणि धावसंख्येने उडी घेतली आहे 29 धावा. वाह अमोल जी, इसे कहते हैं खूबसूरती. क्रिकेट की खूबसूरती इस शॉट ने दिखाई दी. कवर के ऊपर से जब शॉट लगता है तब आंखों को जो सुकून मिलता है, देखने वाले दर्शकों को जो मज़ा आता है ये शॉट देखने के लिए. हालांकि खेलने के लिए उतना आसान नहीं होता, रेयर शॉट है, लेकिन क्या समा बांध दिया इस शॉट ने. प्रभु शेखर कमाल की बल्लेबाजी करते हुए, रंग में आते हुए, जिस गेंदबाज ने पिछले मुकाबले में शायद 1 या 2 चौके खर्च किए थे अपने पूरे स्पेल में, दोनों स्पेल में, वो गेंदबाज अब टप्पा किधर डाले ये ढूंढता हुआ मैदान के बीच, क्योंकि एक छक्का लगता हुआ सामने लॉन्ग ऑन के ऊपर से और दूसरा छक्का कवर के ऊपर से, तो ऑफ साइड हो गया, लेग साइड हो गया. अब अगली गेंद पर क्या होगा. 1 चौकार 2 षटकार 3 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा खर्च केले या गोलंदाजाने. चांगला चेंडू आहे, समोर खेळलाय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न गोलंदाजाने जरूर केला. लॉंग ऑफवरला क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झालाय आणि या वेळेला खराब फेकी देखील पाहायला मिळाली. बॅकअप नव्हतं. त्यानंतर आल्या 2 धावा. शेखर प्रभू या मॅचमध्ये आतापर्यंत 5 चेंडूंचा सामना केलाय. 19 धावा त्याच्या बॅटमधनं बरसलेत. आता मात्र खोऱ्याने धावा वसूल केल्या जात आहेत शेखर प्रभूच्या बॅटमधून. थोड़ा सा दबाव महसूस करते हुए करले की टीम फील्डिंग करते समय, क्योंकि
लॉन्ग ऑफ पे जो सागर थे, थोड़ी सी गलती होते हुए फंबल करते हुए और उसी का फायदा लेकर फिर मर्तबा ओमकार तयार. शेखर प्रभूच्या याही वेळेला स्लॉट मध्ये आलाय का, मात्र ताकद दिली गेली, चेंडू खूप वरती गेलाय, दूरी कमी पडली आहे या फटक्यामध्ये आणि शेखर प्रभूचा झंझावात या चेंडूवरती मात्र समाप्त झालाय. एक प्राइजिंग विकेट मिळाली आहे. धक्का क्रमांक 2 फलंदाजी करत असलेल्या क्रिकेट संघाला आपल्याला पाहायला मिळालं. सातेरी कर्ली क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघ या ठिकाणी लढतोय. 94 धावांचं उत्तर द्यायचं आहे. धावसंख्या आली आहे 31, 2 गड्यांच्या मोबदल्यात. शेखर जरूर आउट होकर वापस लौटेगा अमोल जी, लेकिन वो उम्मीद जगाकर वापस लौटे हुए खेमे में जो चेहरे मुरझा गए थे, जो कंधे झुके हुए थे, उन झुके हुए कंधों में जान फूंकते हुए हौसला देते हुए शेखर अपनी पारी के माध्यम से कि ये रन चेस हो सकते हैं, ये मुकाबला आप बना सकते हो, इस लक्ष्य के पास आप पहुंच सकते हो। अगर आप हौसले के साथ बल्लेबाजी करेंगे, इरादे मजबूत रखेंगे तो निश्चित तौर पे ये लक्ष्य को पीछा किया जा सकता है। ये बताकर, उम्मीदें जगाकर खेमे में वापस आते हुए और तालियों के साथ इस्तेकबाल करते हुए साथी खिलाड़ी शेखर का। जी हाँ, उम्मीद थोड़ी बहुत जगाई है शेखर प्रभु ने, और समीर जी उम्मीद पे दुनिया कायम है। इस मैच में देखा जाए तो फिलहाल 31 रन 2 विकेट के नुकसान पर। अमोल जी, इंसान एक ऐसा परिंदा है जो खुश भी उम्मीदों से होता है और घायल भी उम्मीदों से ही होता है। कोई अगर उम्मीदों पर खरा उतरता है तो उस पर खुश होता है, कोई अगर उम्मीदों पर पानी फेरता है तो उस पर नाराज़ भी होता है। तो सारा खेल उम्मीद का ही है। अगर आप जितने कम उम्मीद लगाएंगे ज़िंदगी में, उतने ही खुश रहेंगे। यावेळेला गोलंदाज तयार। यावेळेला काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, आल्या आल्या फलंदाज विल्सन डिसोजा तंबूच्या आसऱ्याला परतलाय। धक्का क्रमांक 3, गेंद अंदर, दंडी बाहर। बढ़िया वापसी करते हुए आखिरी गेंदों में 2 बड़े विकेट छटकाते हुए ओमकार अपनी टीम के लिए क्लीन बोल्ड करते हुए आखिरी गेंद के ऊपर अपने इस ओवर की और स्कोरबोर्ड होता हुआ 2 ओवर के पतन के बाद 31 रन। 4 चेंडूमध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर 2 सफलता मिळवल्यात। म्हणजे थोडासा आत्मविश्वास सुरुवातीच्या कालावधीमध्ये ढासळला होता ओमकारचा, त्यानंतर कमबॅक केलंय। बॅक टू बॅक 2 चेंडूमध्ये 2 सफलता मिळवल्यात ओमकारने। धावसंख्या आहे धावफलकावरती 31। पाठलाग चाललाय मैदानाच्या आतमध्ये, विजयासाठी 94 धावा बनवायच्या आहेत। 31 धावा म्हणजे अजून 24 चेंडूंमध्ये 63 धावांची गरज आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी सातेरी कर्ली क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघाला। थोड़ा सा कर्ली टीम का अपर हैंड दिखाई देता हुआ इस मुकाबले में, लेकिन ये क्रिकेट का खेल है। यहाँ पर किसी भी प्रकार के भाकित करना हमेशा ही गलत साबित होता है। ये अनिश्चितताओं का खेल है और यह हर प्रेडिक्शन फेल है। एक गेंदबाज सागर एक रफ्तार के साथ गेंदबाजी करते हैं, बढ़िया गेंदबाजी करते हैं। आज इस मैदान के ऊपर अपने हुनर दिखाने पड़ेंगे सागर को, बढ़िया गेंदबाजी कर कर। नए बल्लेबाज अभी तांबे। अभी नहीं तो कभी नहीं, ऐसा बोला जाता है। अभी को दिखाना पड़ेगा अपना दमखम, अभी को दिखाना पड़ेगा अपना जोर, और ये जोर आजमाइश दिखाकर अर्जित करने पड़ेंगे बड़े शॉट, चौके छक्के, और मुकाबले में बनाए रखना पड़ेगा। उसी कोशिश में गेंद थोड़ी सी निर्धाव जाते हुए विकेट कीपर आपा कोलमकर कोई चूक नहीं करते हुए बढ़िया गेंदबाजी की शुरुआत करते हुए अपनी स्पेल की सागर पाटकर। महेश पाटकर स्ट्रायकिंग एंडला आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 12 धावा बनवलेत या खेळाडूने। 2 षटक एका चेंडूचा खेळ संपलाय आणि 94 धावांच्या उत्तरामध्ये धावसंख्या आली आहे 31 धावा। आपण पाहतोय व्हेरिनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2023चं हे तिसरं पर्व। गोलंदाज तयार आहे सागर पाटकर, स्ट्रायकिंग एंडला बॅटर तयार आहे महेश परब। यावेळेला कट केलेल्या चेंडूला गलीमध्ये क्षेत्ररक्षक फंबल झालाय आणि चेंडू सीमारेषे दिशेने वाटचाल करतोय। यावेळेला चेंडू फरार झालाय, आलाय चौकार, वेरिनियम चौकार। अमोल जी, इस मैदान के ऊपर आप मिसफील्डिंग नहीं कर सकते। अगर आपके नज़र हटी और दुर्घटना घटी, कुछ इस प्रकार का यह आउटफील्ड होता है। अगर आपके टांगों में से गेंद चले गई तो निश्चित तौर पर वो गेंद अगर बैकअप नहीं होगा तो 4 रनों के लिए पहुंच जाएगी। मात्र 1 रन मिलना चाहिए था इस गेंद के ऊपर, लेकिन खराब फील्डिंग की वजह से 4 रन मिलते हुए बोनस के रूप में इस टीम को स्कोरबोर्ड होता हुआ 35 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। तीसरा ओवर प्रगति पथ पर है। 2 गेंदों का खेल खत्म हो चुका है, 4 वैध गेंदों का खेल बाकी है। सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघ पाठलाग करतोय 94 धावांचा। सागर पाटकर
यावर फुलटॉस घेतला बॅटवरती, क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू स्क्वेअर लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे गेलाय. षटकार, व्हेरी नियम षटकार, फलंदाज महेश परबच्या बॅटमधून. वेलकम 6 फॉर सिंधुदुर्ग पुलिस. ऐसे छक्के आने चाहिए और चाहिए, क्योंकि एक दूसरे से काम नहीं होगा, क्योंकि बड़े शॉट की दरकार है. लक्ष्य काफी बड़ा है और ऐसे शॉट्स आते रहने चाहिए. एक दो शॉट अगर एक दो छक्के लगते रहेंगे तो निश्चित तौर पे दबाव आएगा सामने वाली टीम के ऊपर, और वो भी सोचने पर मजबूर हो जाएंगे. और आपके मन में, आपके दिल में जब दुविधा होते तो आपके हाथों से गलती हो जाती है, और शायद वही गलतियां होते हुई सागर पाटकर के माध्यम से, अमूमन एक अच्छे गेंदबाज है, सही टप्पे पे गेंदबाजी करते हैं, लेकिन इस टूर्नामेंट में अभी तक सही लाइन लेन से गेंदबाजी सागर के माध्यम से नहीं हुई है. समीर जी, लक्ष्य बहुत बड़ा है, लेकिन मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बड़ा नहीं. हारा वही जो लढा नाही. या मॅच मध्ये लढावं लागेल. 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. 41 धावा, 7 चेंडूमध्ये 22 धावांची धमाकेदार फलंदाजी महेश परबची. अभि तांबे आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. नवीन फलंदाज सागर पाटकर आहे गोलंदाजी मार्कवरती. LBW लेग बिफोर विकेट नेमका मधल्या एसटीच्या समोर सापडलाय. धीम्या गतीचा चेंडू सागर पाटकरचा, अंदाज आला नाही महेश परबला, आणि जी फलंदाजी एका लईमध्ये चालली होती आता मात्र एकाएकी शांत केली आहे. वादळाला शमवलंय गोलंदाज सागर पाटकरने. धक्का क्रमांक मिळालाय 4, 41 धावांवर. ये बड़ा हादरा है, ये बड़ा झटका है इस उम्मीदों के सिंधुदुर्ग पुलिस के, क्योंकि जो बल्लेबाज बढ़िया लय में बल्लेबाजी कर रहा था, जो चौके छक्के एट विल मार रहा था, वो बल्लेबाज आउट होकर वापस लौटेगा. स्लोअर उनमें फंसाया यहाँ पर सागर पाटकर ने, गति परिवर्तन किया और उसी गति ने क्षति पहुंचाई है सिंधुदुर्ग पुलिस के इस महेश परब को. अपने निजी 8 गेंदों में 22 रन की पारी खेलकर वापस लौटते हुए बल्लेबाज महेश, कमाल की बल्लेबाजी, तालियों के साथ इस्तेकबाल करते हुए उनके टीममेट्स और नए बल्लेबाज उनकी जगह लेने के लिए. राकेश चव्हाण नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. या स्पर्धेतला हा 3रा सामना तुम्ही पाहताय. सातेरी कर्ली क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी केली आहे. 93 धावा, त्यामध्ये प्रजेश रावलेच्या अर्धशतकाचा समावेश आहे, आणि सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघाचा पाठलाग चाललाय 94 धावांचा. याही वेळेला धीम्या गतीचा चेंडू, फुल टॉस होता. क्रिकेटमधला अगदी खराब चेंडू म्हणून ओळखला जाणारा हा चेंडू लेग बाय चालाय. सिग्नल चेंडू बॅटवरती आला नाही आहे. राकेश चव्हाणच्या धावसंख्या पुढे सरकली आहे एक अतिरिक्त धावाने 42 वरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. खराब गेंद थी, उसका फ़ायदा नहीं उठा पाया अमोल जी. अगर समय लेके रुक कर खेलते, अगर पढ़ते तो निश्चित तौर पे जड़ते छक्के के लिए, क्योंकि फुल टॉस गेंद थी, सही टप्पे पे गेंद गिरी नहीं थी. ये इस बार शॉट गेंद थी, उसे पुल करने की कोशिश, पुल अनसक्सेसफुल, और विकेट कीपर के हाथों में गेंद जाते हुए और एक विकेट का पतन होता हुआ, और इसी के साथ साथ थोड़ी सी उम्मीदों पर उम्मीदें टूटती हुई सिंधुदुर्ग पुलिस टीम के वेरनियम विकेट का पतन होता हुआ. 5वा धक्का म्हणजे निम्मा संघ तंबूच्या आश्रयाला परतलाय सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघाचा. धावसंख्या आहे धावफलकावरती 42. पाठलाग चाललाय. या मॅचमध्ये 94 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत. व्हेरिनियम कोकणनाव प्रीमियर लीगचं हे 3रं पर्व आपण पाहतोय, आणि नुसतीच क्रिकेटची स्पर्धा नाही तर रोजगार मेळावा देखील आयोजित केला गेला आहे. म्हणजे कोरोनाच्या कालावधीमध्ये ज्यावेळेला रोजगार किंवा ज्यांनी जे रोजगारासाठी होते, जे नोकरीला होते, त्यांच्या नोकऱ्या गेल्या, त्यानंतर मात्र आपण एक रोजगार मेळावा देखील पाहणार आहोत. 21 तारीखला 3 ते 6 हा वेळ आहे. त्यामध्ये आपण सहभागी व्हा. मोठ्या संख्येने 1000 युवक युवतींना नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे, आणि मोठ्या पगाराच्या नोकऱ्या तुम्हाला या ठिकाणी दिल्या जाणार आहेत. त्यामुळे कौतुक करावं लागेल व्हेरिनियम कोकणनाव प्रीमियर लीगचं. नुसती स्पर्धा नाही तर या आयोजन कमिटीतील सदस्यांनी, विकासजी गावकर असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, त्यांनी एक निर्णय घेतला की आपल्या सिंधुदुर्गातील आणि कोकणातील सगळ्या युवक युवतींना या ठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, त्यासाठी अथक परिश्रम घेतलेत. धन्यवाद, त्यांना देखील आम्ही हॅट्स ऑफ करतो. जी हाँ अमोल जी, क्योंकि बहुत ज़रूरी होता है किसी के हाथ में काम देना, क्योंकि इस रोज़गार के चलते बहुत सारे हमारे जो युवक होते हैं वो बाहर बाहर चले जाते हैं, मुंबई गोवा में चले जाते हैं. इसी काम के चक्कर में अगर वही काम उन्हें यहाँ पर मिल जाता है, अगर उनके काम की समस्या यही हल होती है, तो बहुत बहुत धन्यवाद देंगे, दुआएं देंगे. और जब आप इस दुनिया में पैसे कमाना बहुत आसान है, लेकिन दुआएं कमाने का एक ही ज़रिया है, वो है अच्छे काम करना, अच्छे कर्म करना. वही कर्म करते हुए ये वेरनियम की टीम 18 चेंडू 52 धावांची गरज. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला, बॅटच्या मधोमध घेतला, डीप कोर पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर उडवलंय.
राकेश चव्हाणच्या बॅटमधून झालाय ब्लास्ट, आलाय वेरिनियम षटकार, चेंडू सीमारेषे पार, षटकार. विस्फोट करते हुए मैदान के भीतर जैसे ही कदम रखा, इस राकेश कमाल करते हुए, रूपांतरित करते हुए, कलात्मक शॉट खेलते हुए, स्विच करते हुए और इस गेंद को छक्के में तब्दील करते हुए, कमाल का शॉट, अद्भुत शॉट. गोलंदाज ओमकारचं स्वागत केलंय मोठ्या फटक्याने, षटकाराने रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला आणि सफल झाला. कधी कधी हे फटके ज्यावेळेला बॅटला स्पर्श करतात त्यावेळेला टाळ्या मिळवून देतात आणि ज्यावेळेला विकेट जाते त्यावेळेला टिकेला देखील धनी व्हावं लागतं. दिशा दिली आहे, बॉलच्या लेनपर्यंत पोहोचला, हलक्या हाताने खेळला चेंडूला, चेंडू चालला लॉंग लेग क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. ज्यावेळेला चेंडूची परती केली जाईल, आले आहेत मैदानाच्या आतमध्ये दुहेरी धावा, धावसंख्या परावर्तित झाली आहे आतापर्यंत 50 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. सांघिक अर्धशतक धावफलकावरती सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघाचं 94 धावांचं उत्तर देत असताना पहिला षटकार, त्यानंतर आल्या 2 धावा, 2 चेंडूमध्ये खर्च केलेत 8 धावा ओमकारने. इस बार फिर मरतबा बड़ा शॉट खेलने की कोशिश थी, मिस टाइमिंग होता हुआ स्लिप में गेंद जाते हुए 1 रन बनता हुआ और इस पारी में जुझारूपन दिखाया, लड़ाकूपन दिखाया, अपनी क्षमता दिखाई है सिंधुदुर्ग पुलिस की टीम ने, क्योंकि इस पारी में वो रन्स बनते हुए, लेकिन लक्ष्य काफ़ी बड़ा है, आपको और बड़े शॉट लगाने पड़ेंगे इस लक्ष्य के करीब जाने के लिए. लेकिन दूसरी ओर देखा जाए तो पिछली मैच में ओमकार ने कमाल की गेंदबाजी की थी, लेकिन इस मैच में वो दुआ कर रहे होंगे कि कितनी जल्द ये ओवर ख़त्म हो जाए, मेरा छुटकारा हो जाए इस मैदान के भीतर से, क्योंकि इस स्पेल में और इसके पहले जो स्पेल डाला था, दोनों ही स्पेल में थोड़े से महंगे, खासे महंगे साबित होते हुए ओमकार. पहले मुकाबले में तो कमाल की गेंदबाजी की थी, लेकिन इस मुकाबले में थोड़ी सी 19 में इस बार बड़ा शॉट विस्फोट करते हुए, गेंद चली जाते हुए सीमा रेखा पार, 6 रन, वेरेनियम छक्का, कमाल का छक्का. स्टीफन यहां पर अपने बल्ले से तूफान लाते हुए, क्या उम्दा छक्का था अमोल जी, देखते ही नज़ारा बन रहा है ये छक्के के साथ. बढ़िया बल्लेबाजी, इस पारी में लड़ाकूपन दिखाया है, इस पारी में जुझारूपन दिखाया है सिंधुदुर्ग पुलिस की टीम ने, अपना दमखम दिखाते हुए कि हम यहाँ पर आए हैं, खेलने के लिए आए हैं, लड़ने के लिए आए हैं और हम यहाँ पर जीतने के लिए आए हैं. ये उम्मीद, ये हौसला दिखाई देता हुआ उनके बल्लेबाजी में. मोठ्या फटक्यांची गरज आहे आणि तो मोठा फटका निघालाय फलंदाजाच्या बॅटमधनं. यावेळेला शॉटॉम्पोलचा फटका डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेला क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये विकेटचं पतन. धक्का क्रमांक 6, 57 धावांवर. थोड़ी सी गति परिवर्तन किया और इसी वजह से जितनी गति चाहिए थी उतनी गति मिली नहीं. थोड़ा सा टाइमिंग किया था, पिकअप शॉट खेला था और वो शॉट सीधा चला गया हाथों में फील्डर्स के. वेरेनियम विकेट का पतन होता हुआ, जो बल्लेबाज उम्मीदें जगाई थी जिस बल्लेबाज ने, वही बल्लेबाज आउट होकर सीमा रेखा के बाहर चला जाता हुआ. नए बल्लेबाज उनकी जगह लेने के लिए विनोद. ओमकारचं कौतुक करावं लागेल, आत्तापर्यंत थोडासा महागडा जरूर ठरलाय. 1.5 म्हणजे 1 षटक 5 चेंडूमध्ये तब्बल त्याने 33 धावा खर्च केलेत आणि 3 बहुमूल्य विकेट्स देखील मिळवलेत ओमकारने. आतापर्यंत 6 गडी बाद झाले, 57 धावा आहे धावसंख्या. धावफलकावरती 94 धावांचा पाठलाग चाललाय. सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघ थोडासा बॅकफुटवरती आहे. सातेरी कल्ले क्रिकेट संघ सुरुवातीला फलंदाजी आणि त्यानंतर गोलंदाजीच्या विभागामध्ये नक्कीच वरचढ ठरली आहे. या मॅचमध्ये आपण बघतोय व्हेरिनियम कोकण नाऊ प्रीमियर लीग 2023चं हे पर्व आज शानदार उद्घाटनाचा सोहळा देखील सकाळच्या सत्रामध्ये संपन्न झाला आणि त्यानंतर मोठ्या लढतीला आपण या ठिकाणी सुरुवात केली आहे. आत्तापर्यंतचा हा 3रा सामना तुम्ही मैदानाच्या आतमध्ये बघताय. इस बार हल्के हाथों से खेला है ऑफसाइड की दिशा में, यहाँ पर 1 रन चुराने की कोशिश और रनआउट के रूप में आउट होंगे बल्लेबाज. रन चुराने की कोशिश की थी, शायद ये आत्महत्या भी होगी क्योंकि रन था नहीं वहाँ पर, सीधे फील्डर के हाथ में गेंद चली गई थी, लेकिन वहाँ पर रन चुराने की कोशिश की और आउट होकर वापस लौटेंगे. वेरेनियम विकेट का पतन होता हुआ. नॉट आउट है बल्लेबाज रन पूरा करते हुए. थोड़ी सी गलती होती हुई, क्षमस्व है उस गलती के लिए, क्योंकि इशारा किया था, उंगली ऊपर उठी थी तो यहाँ से लगा कि
आउट का इशारा किया है, शायद वो 1 रन का इशारा था। यहाँ पर पावर प्ले का इशारा होता हुआ, बैटिंग चॉइस पावर प्ले। पहला 12 चेंडू आणि 36 धावांची विजयासाठी गरज आहे या मॅचमध्ये। सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघाला संधी आहे, मात्र विकेटचा विचार केला तर 6 गडी बाद झालेत, त्यामुळे या 2 फलंदाजांवरती खूप मोठी जबाबदारी असेल। राकेशच्या खेळीकडे लक्ष असणार आहे, कारण 4 चेंडूमध्ये आतापर्यंत त्याने 9 धावा बनवलेत। मकरंद नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय, 1 चेंडूमध्ये आतापर्यंत त्याने 1 धाव बनवली आहे। 12 चेंडूंचा असेल खेळ आणि प्रति षटकांमागे 18 धावांची सरासरी गाठत 36 धावा विजयासाठी अजून बनवायच्या आहेत सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघाला। लक्ष्य मुश्किल है लेकिन नामुमकिन ज़रूर नहीं है। अगर कोशिश की जाए तो इस लक्ष्य तक पहुंचा जा सकता है। प्रति ओवर 18 की रणगति से रन बनाने पड़ेंगे और वो पॉसिबल है इस टेनिस बॉल क्रिकेट में। 2-3 बड़े शॉट, 2-3 बड़े छक्के इस मुकाबले का रुख बदल सकते। अभी भी दोनों टीमों को मैं मानता हूँ कि समान मौके हैं जीतने के। अगर विचार किया जाए टेनिस बॉल क्रिकेट का और इस मैदान का, रणों की खदान है ये मैदान, लेकिन आप में वो काबिलियत होनी चाहिए यहाँ से रन निकालने की। इस बार फुल टॉस गेंद थी, उसका फायदा नहीं उठा पाए। मिड विकेट के क्षेत्र में गेंद चले जाते हुए वहाँ पर 1 ही रन मिलेगा, 1 ही रन पर संतुष्ट होना पड़ेगा। स्कोर बोर्ड में 1 रन से इजाफा होता हुआ, स्कोर बोर्ड पहुँचता हुआ 59 के ऊपर। मेरे साथ कमाल की स्कोरिंग काउंटिंग करते हुए मेरे मित्र कुणाल जी केलुस्कर। बढ़िया स्कोरिंग काउंटिंग अभी तक इस पूरे टूर्नामेंट में। हर गेंद पर पहनी नज़र, कड़ी नज़र रखते हुए मैदान के भीतर क्या चल रहा है उस पर नज़र रखते। आसान कार्य नहीं है स्कोरिंग करना, और वो आसान कार्य थोड़ा सा, वो मुश्किल कार्य थोड़ा सा आसान बनाते हुए हमारे स्कोरर। गुरु गोलंदाजी मार्कवरती तयार आहे। फुल टॉस बॅटवरती घेतलाय, चेंडू स्क्वेअर लेगला चाललाय, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, चेंडूची फेकी केली जाईल, मात्र यावेळी चित्त्याच्या वेगाने दुहेरी धावांची लहर पाहायला मिळाली आहे। धावसंख्या धावफलकावरती परावर्तित होईल। 61 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात 4.2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय। 6 षटकांची ही मर्यादित लढत आहे। यानंतरची मॅच असेल राजाराम वॉरियर्स तळवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये आंबोली क्रिकेट संघ। कृपया दोन्ही संघांचे संघनायक आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे आपण नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे। इस बार खराब गेंद, लेफ्ट स्टंप की बाहर की गेंद थी, उसे उठा दिया है हवा में और निश्चित तौर पे देखकर जाएगी छक्का। बहुत ही बढ़िया छक्का, फाइन लेग के सिर के ऊपर से छक्का अर्जित करते हुए बढ़िया बल्लेबाजी मैच में बनी हुई है अभी तक सिंधुदुर्ग पुलिस की टीम। बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए गेंद दर गेंद मैच बनता चला जा रहा है, मैच में रंगत आ रही है। और अमोल जी धीरे धीरे ये मुकाबला बराबरी पर चलता हुआ अभी तक, क्योंकि एक के बाद एक बड़े शॉट आ रहे हैं। अगर निर्धाव गेंद जा रही है उसके बाद बड़े शॉट भी आ रहे हैं। इसका मतलब 94 का रन भी यहाँ पर सेफ नहीं है। ये 94 रनों का लक्ष्य भी पूरा किया जा सकता है अगर आपके पास बल्लेबाजी की क्षमता हो, बड़े हिट की काबिलियत हो। अमोल जी 9 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे। या मॅचमध्ये कमबॅक केलंय नक्कीच म्हणावं लागेल सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघाने। स्ट्रायकिंग एंडचा बॅटर आहे फलंदाज राकेश चव्हाण, आतापर्यंत 6 चेंडूंमध्ये 17 धावा। अंदाज तयार गुरु ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून समोर फलंदाज राकेशच्या स्लॉटमध्ये आलाय, चेंडू पुल केले आणि हा पुल सक्सेसफुल झालाय। व्हेरी नियम षटकार, कमबॅक केले। जी हाँ, पत्तों के खेल में तुरुप का इक्का और क्रिकेट के खेल में छक्का काफी अहम रहता है। व्हाट अ बैटिंग अमोल जी, कमाल की बल्लेबाजी चलते हुए मैदान के भीतर। हार नहीं माने हैं, हथियार नहीं डाले हैं, अभी तक लड़ते हुए राकेश कमाल की बल्लेबाजी करते हुए अपनी टीम के लिए। लक्ष्य 94 रनों का था 6 ओवर में, लेकिन वो लक्ष्य का पीछा करते करते अभी तक 73 रन 6 विकेट के नुकसान के ऊपर 5वें ओवर प्रगति पथ पर है। और अब थोड़ी से मुश्किल में दिखाई देते हुए, दबाव में दिखाई देते हुए करली की टीम। सामना रंगतदार स्थिती देतोय, तोपर्यंत पुढच्या सामन्याचे नाणेफेक संपन्न होत आहे। मुख्य संपादक कोकणनाऊ विजयजी शेट्टी साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत आहे। SS वॉरियर्स आंबोली आणि राजाराम वॉरियर्स तळवडे या संघाच्या दरम्यान। सन्माननीय विजयजी शेट्टी साहेबांच्या शुभ हस्ते सामन्याचे नाणेफेक जिंकतोय राजाराम वॉरियर्स तळवडे। गोपाळ क्षेत्ररक्षण, ऑल द बेस्ट। बादल जी टॉस तो चलता रहेगा, लेकिन यहाँ पर बॉस बने हुए हैं बल्लेबाज। लगातार 3 गेंदों में 3 छक्के।
राकेश चौहान ऑन फायर, कमाल की बल्लेबाजी, तूफान लाते हुए मैदान के भीतर कोहराम मचाते हुए कमाल की बल्लेबाजी। और इस प्रकार की पारी की जरूरत थी इस टीम को, और उम्मीदें जगाते हुए इस टीम की पूरी तरीके से मैच में वापसी करते हुए सिंधुदुर्ग पुलिस की टीम कमाल की बल्लेबाजी, विस्फोटक पारी, एक के बाद एक लगातार 3 वेरनियम छक्के, यहाँ पर बहुत ही बड़े छक्के, सुल्तानी छक्के, तूफानी छक्के मैदान के भीतर, और दोपहर की तपती धूप में माहौल गरमाते हुए बल्लेबाज राकेश चौहान। ऐसी विपरीत परिस्थिति में मैदान में बल्लेबाजी करने के लिए खुद में चाहिए जिगर, और जो हारी हुई बाजी को जीत में तब्दील करता है ना, उसे कहते हैं बाजीगर। वही बाजीगर बनने की ओर कदम बढ़ाते हुए फिर मर्तबा बहुत ही बढ़िया स्ट्रोक, बढ़िया कनेक्शन है, क्या कैच हो सकता है? क्या कैच तो नहीं हुआ है। बढ़िया फील्डिंग का यहां पर दायित्व निभाते हुए सागर पाटकर, उसके लिए रन आउट की भी कोशिश जाया जाते हुए कुल मिलाकर मेरे ख्याल से तीन रन दौड़कर पूरे किए हैं। क्या चुस्त भरी दौड़ है, चीते की रफ्तार से दौड़े हैं, उम्मीदें जगाए हैं। निश्चित तौर पे शेखर स्कोर बोर्ड होता हुआ 82 रन जीतने के लिए 6 गेंदे और 12 रन। अमोल जी, मैंने बताया था 12 गेंदों में 36 रन है, यहां से कुछ भी हो सकता है, ये पॉसिबल मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है। और वही होता हुआ मैदान के भीतर अब 6 गेंदों में मात्र 12 रन, मतलब 2 बड़े हिट। सॉफ्ट सिग्नल चेक केलं जात आहे तिसऱ्या पंचांच्या मदतीने। कृपया मैदानामध्ये कोणीही प्रवेश करू नका। समीकरण आता मात्र खूप सोपं होत चाललंय या मॅचमध्ये। आ गए, छा गए और भा गए है राकेश चव्हाण। 9 चेंडू आणि 32 धावांची तुफानी तडाखेबाज खेळी तिसऱ्या पंचांच्या मदतीने चेक केलं जात आहे। हा चौकार आहे, षटकार आहे की 3च धावा या ठिकाणी मिळतील, तर सेफ आहे। 3 धावाच या ठिकाणी मिळत आहेत। चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाचं। तिसऱ्या पंचांच्या मदतीने या ठिकाणी चेक केलंय आणि क्षेत्ररक्षकाने चेंडू आतमध्ये अडवलाय। समीकरण आलंय 6 चेंडू विजयासाठी 12 धावांची आवश्यकता। 6 चेंडू 12 धावा। समीर सर, मैच कहा था कहा आ गया। पलक झपकते ही इस मैच ने रुख बदल दिया अपना। अभी तक करली की टीम जीत आस्वत है, इस प्रकार से खेल रही थी मैदान के भीतर, लेकिन जैसे ही ये ओवर चला गया है 5वां, काफ़ी महंगा ओवर, 24 रन खर्च कर चुके हैं गुरु बिड़िए। इस ओवर में महंगा स्पेल डालते हुए गुरु बिड़िए, और मुकाबला अब मेरे ख्याल से पूरे चांस है इस सिंधुदुर्ग पुलिस टीम को। कोई सोच नहीं सकता था कि 94 रन बनाने के बाद आप इस प्रकार की 6 गेंदों में 12 रन चाहिए होंगे। पहले 4 ओवर तक ऐसा लग रहा था कि आसानी के साथ ये मुकाबला करने टीम जीत जाएंगे, लेकिन ये क्रिकेट का खेल है। मैंने पहले ही जिक्र किया था, यहाँ हर प्रेडिक्शन फेल है क्योंकि ये अनिश्चितताओं का खेल है। 434 धावा ज्यावेळेला झाल्या होत्या त्यावेळेला देखील कोणाला वाटलं नव्हतं की हा सामना जिंकला जाईल, चेस केल्या जातील या धावसंख्या, आणि त्याच पद्धतीचा हा सामना आहे। मोठ्या धावसंख्येचा पाठलाग चाललाय। क्रिकेटमध्ये कोणतंही टार्गेट मोठं किंवा छोटं नसतं, मात्र विजयाची माळ गळ्यात पडेल का या मॅचमध्ये? सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघाच्या विजय आणि पराभवाचा जिम्मेदार कोण? या सामन्याचा सुपर हिरो कोण? हे सांगणारं षटक घेऊन गोलंदाज बंटी तलाशेरकर तयार। ट्रॅकिंग एंडला राकेश, यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू खाली राहिला, बॅटची आतली कडा घेऊन यष्टिरक्षकाने चूक केली आहे। यावेळेला झेल सोडलाय आणि धावसंख्येमध्ये मात्र धावफलक पाहायला मिळाला 82। येणारे चेंडू असतील 5, धावा बनवायचे आहेत 12। क्रिकेट में कहा जाता है कैचेस विन द मैचेस, और आपा कोलमकर विकेट कीपर कैच ड्रॉप करते हुए बल्ले का भीतरी किनारा लगाता। बहुत ही अहम मौका था ये। क्या ये कैच मैच गवाकर इसकी भरपाई करनी पड़ सकती है? फिर मर्तबा कमाल की गेंदबाजी, इस बार बढ़िया गेंदबाजी डालते हुए 2 गेंदे निर्धाव रखते हुए जरूरत है 4 गेंदों में 12 रन की। 4 गेंदे 12 रन, मुकाबला चलता हुआ कमाल का कमबैक करते हुए, वापसी करते हुए ये नए गेंदबाज बंटी अपनी टीम के लिए बढ़िया 2 गेंदे, लेकिन एक खराब गेंद पूरे ओवर को खराब कर सकती है। अमोल जी, 2 चेंडू सुरेख पाहायला मिळालेत। बंटी तलाशेरकरचे कौतुक करावं लागेल। प्रेशर वाला मैच मध्ये बड़े मंच के ऊपर बड़ा पंच कौन देगा और कौन बनेगा सरपंच? यावेळेला मात्र 4 चेंडूंचा आहे खेळ, 12 धावांची विजयासाठी गरज। एका बाजूला आग ओकणारी फलंदाजी, गाडी रंपंपम धावायला लागली आहे, गाडीला एक्सेलेट केलंय। या मॅचच्या ड्रायव्हिंग सीटवरती बसलाय राकेश चव्हाण। आपल्या संघाला सुरक्षित स्थळी घेऊन जाईल का?
क्रॉस लाईनचा फटका, क्षेत्ररक्षक दूर आहे, गॅप शोधली आहे आणि फायनल क्षेत्राच्या बाहेर चेंडू आलाय. व्हेरी नियम चौकार, एक प्राइझिंग बाउंड्री आली आहे आणि चेंडू बाउंड्री यांच्या बाहेर गेलाय 4 धावांसाठी. समीकरण तुम्ही स्कोर बोर्डती पाहू शकताल. येणारे चेंडू असतील 3, धावा बनवायच्या आहेत 8. एक मोठा धमाका गरजेचा आहे सिंधुदुर्ग पोलीस क्रिकेट संघाला. काय होईल या मॅच मध्ये? बादल सर आमच्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले गेलेत. बादल सर, क्रीडा रसिकांच्या पसंतीला हा सामना उतरलाय. 3 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. गोलंदाज तयार, बंटी स्ट्रायकिंग गेनला बॅटर तयार. यावेळेला बॅटच्या मधोमध घेतलाय का? प्रॉपर टायमिंग जुळलंय का? चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक येत आहेत आणि यावेळेला व्हॉलीबॉल खेळल्यानंतर विजय आणि पराभव यांच्या मध्ये उभा असणारा राकेशला मिड विकेट क्षेत्रामध्ये सापळा रचून आउट केलंय. धक्का क्रमांक मिळालाय 7 आणि समीकरण आलंय 2 चेंडू 8. अमोल जी, इसे कहा जाता है क्रिकेट. देखो कैसे करोड़ बदलते हुए एक विकेट ने जो जिस प्रकार की शुरुआत हुई थी, 6 गेंदों में 12 रन की जरूरत थी, लेकिन अब 2 गेंदें बची है. जीतने के लिए चाहिए 8 रन. लेकिन इस बल्लेबाज की तारीफ करनी पड़ेगी राकेश की, क्योंकि मरे हुए मर्दे में जान फूंकने वाली बल्लेबाजी की है राकेश ने. 13 गेंदों में 36 रनों की ताबड़तोड़ पारी. जोरदार तालियों के साथ इस्तेकबाल होना चाहिए राकेश का, क्योंकि कमाल की पारी खेली है. सिंधुदुर्ग मैच- पुलिस जानी जाती है अपनी लड़ाकूपन के लिए, और वही लड़ाकूपन दिखाया है मैदान के भीतर राकेश चौहान ने. कमाल की पारी. मैच कोई भी जीते, लेकिन राकेश ने सभी दर्शकों का दिल जीत लिया है. जबरदस्त बारी, जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. येणारे चेंडू आहे 2. देवा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आल्या आल्या मोठा फटका खेळणं बऱ्याच वेळेला अवघड ठरतं, मात्र हे अवघड काम सोपं केलं जाईल का? 2 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. यावेळेला स्वतःला सिद्ध करायचं आहे. स्वतःला सिद्ध केलं तर उद्याच्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्धी निश्चित मिळणार आहे. अकुटप्प्याचा चेंडू समोर खेळलाय. लॉंग ऑफला डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये बंटीने या मॅच मध्ये कमबॅक केलंय. 12 धावा सेव्ह केलेत का? 1 चेंडू मध्ये आता मात्र समीकरण आलंय 8 धावांचं. कहां से कहां चला जाता हुआ ये मुकाबला. देखो 12 गेंदों में 6 रन की जरूरत थी, लेकिन थोड़ी सी सोच विचार के साथ बल्लेबाजी होती तो निश्चित तौर पे आज ये मुकाबला बराबरी पर रहता. लेकिन अब 2 बल्लेबाजों के आउट होने के बाद मुकाबला खड़ा है 1 गेंदों में 8 रन, और कहीं ना कहीं थोड़ा सा आगे रहा होगा इस मुकाबले में करले की टीम, क्योंकि यहाँ से अगर कोई खराब गेंद होगी तो ही चांसेस है सिंधुदुर्ग पुलिस की ये मुकाबला जीतने के लिए. लेकिन ये मुकाबला जाना जाएगा प्रजेश रावले की 50 के लिए. ये मुकाबला जाना जाएगा राकेश चौहान की जुझारू पारी के लिए. मेरे ख्याल से प्रजेश रावले की 50 रन की पारी को भी थोड़े से भूलने पर मजबूर किया इन 36 रनों की पारी ने, क्योंकि ये पारी रन चेस में आए थे, और रन चेस में जब ऐसी पारियां आती है तो मजा आता है. नए बल्लेबाज फ्रीडन. 1 गेंद 8 रन, और हवा में गेंद है, कैच हो सकता है, और सागर पाटकर कैच ने नीचे. और ये मुकाबला आखिरी गेंद पर जीतती हुई सातरी करले की टीम, और उससे भी अहम आखिरी ओवर में हैट्रिक हैट्रिक अर्जित करते हुए बंटी कमाल की गेंदबाजी करते हुए. मात्र 12 रन बचाने थे, और वो 12 रन बचाते बचाते अपनी टीम के लिए हैट्रिक अर्जित करते हुए कमाल का प्रदर्शन करते हुए अपनी टीम के लिए. बंटी कमाल की गेंदबाजी. दोनों ही टीम के लिए बहुत बहुत शुभकामनाएं. और इस मैच के घमासान मुकाबले के, इस हाई वोल्टेज मुकाबले के, इस बड़े इनकाउंटर के मैन ऑफ द मैच है अपने 50 के साथ जिसने अपनी टीम की जीत में अहम योगदान निभाया, वही प्रजेश रावले इस मैच के मैन ऑफ द मैच है. दोनों ही टीमें कमाल की खेली. शायद इस मैच में क्रिकेट की जीत हुई है. जीती है वो सातरी कर ली, लेकिन जीत क्रिकेट की हुई है. अमोल जी देखो, आखिरी गेंद में, आखिरी ओवर में 12 रन चाहिए थे. वहां से अगर थोड़ी पहली 2 गेंदें निर्धाव रखी थी और उसी ने नीम रखी शायद सातरी करले की जीत ने. कमाल की गेंदबाजी की बंटी ने, हैट्रिक भी लिया आखिरी ओवर में. थोड़े सोच विचार के साथ बल्लेबाजी होती तो ये मुकाबला सिंधुदुर्ग पुलिस जीत सकती थी, लेकिन कोई बात नहीं. बढ़िया मैच यहाँ पर दर्शकों को देखने को मिला, और एक यादगार मैच यहाँ पर खत्म होता हुआ